नमस्कार. माझा आवाज येतोय? प्लीज चॅट बॉक्सचा वापर करून सांगा. मित्रांनो, माझ्यावर विश्वास आहे का? स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स च्या सिरीज ऑफ इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्रामच्या सेशन 21 मध्ये आपलं सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपल्या सेशनकडे जाण्यापूर्वी आपण थोडंसं फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलच्या संदर्भात काही समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचंय. चॅट बॉक्समध्ये वेलकम करायचंय प्रत्येकाचं. माझा आवाज येतोय सर्वांना? प्लीज चॅट बॉक्सचा वापर करा आणि वेलकम लिहायचे सर्वांनी. सर्वांना स्क्रीन दिसतेय? प्लीज चॅट बॉक्सचा वापर करून आपण सर्वांनी वेलकम करायचं आहे. पुन्हा एकदा नमस्कार. मी नवनाथ देवकर. आपलं सर्वांचं फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलच्या सिरीज ऑफ इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम 21 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि आजचा आपला सेशन आहे बूस्ट युअर बिझनेस थ्रू कम्युनिकेशन स्किल्स. आपल्या या सेशनकडे जाण्यापूर्वी थोडंसं आपण फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल संदर्भात समजून घेऊयात. फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स ही एक नॉन गव्हर्नमेंट, नॉन टेक्निकल आणि नॉन ट्रेड युनियन, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये ह्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. संपूर्ण भारतभरातल्या स्मॉल आणि मीडियम स्केल बिझनेसेसला एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येणे हा याचा एक प्राइम उद्देश आहे. ह्या प्लॅटफॉर्मवरती पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर मधले मेंबर्स एकत्र येतात, एकमेकांसोबत नेटवर्किंग करतात, एकमेकांसोबत कोलॅबोरेशन करतात आणि एकमेकाला हेल्प करणे हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात मला या ठिकाणी सांगायला आवडेल की बिझनेस इज ऑल अबाउट द सॉल्व्हिंग पीपल्स प्रॉब्लेम. लोकांचे प्रॉब्लेम सोडवणे म्हणजेच व्यवसाय आहे, म्हणजेच बिझनेस आहे, हे मला या ठिकाणी सांगायला आवडेल. आणि फिपची हीच स्ट्रॅटेजी आहे की हेल्पिंग द पीपल्स. जर आपण लोकांना हेल्प करत असेल, मग ती टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल, सेलच्या माध्यमातून असेल, मार्केटिंगच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्रुटमेंटच्या माध्यमातून असेल, ती एक प्रकारची हेल्पच असते. आणि त्या हेल्पच्या माध्यमातून आपल्याला आपला बिझनेस डेव्हलप करायला मदत होते. इंडियन इंडस्ट्री जर आपला बिझनेस डेव्हलप होत असेल तर आपापल्या वेगवेगळ्या बिझनेसच्या मिळून इंडियन इंडस्ट्री ग्रो होते. आणि इंडस्ट्री ग्रो होत असतानाच इंडियन इकॉनॉमी सुद्धा ग्रो होते. तर फिफ्थचा मुख्य इंटेन्शन हेच आहे की इंडियन इंडस्ट्री ग्रो झाली पाहिजे, इंडियन इकॉनॉमी ग्रो झाली पाहिजे. द रिअल इकॉनॉमी इंडस्ट्री आउटलुक जर आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी बिझनेस आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठीची टीम बनवली जाते. आणि ही टीम इंडिपेंडंट फोरमच्या माध्यमातून केली जाते. मग या ठिकाणी आपल्याकडे जीएसटी प्रॅक्टिशनरचे जवळपास 40,000पेक्षा अधिक लोक जे प्रोफेशनल पीपल्स आहेत ते फिफ्थच्या प्लॅटफॉर्मवरती असोसिएट झालेले आहेत. याशिवाय 1,500पेक्षा जास्त आयटी बिझनेसेस फिफ्थच्या प्लॅटफॉर्मवरती कनेक्टेड आहेत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. याशिवाय
हाऊ टू बी अ सक्सेसफुल इन बिझनेस बाय हेल्पिंग द अदर्स. लोकांना मदत करता करता आपण आपल्या व्यवसायामध्ये कशा प्रकारचं सक्सेस होऊ शकतो, तर ते लोकांचे प्रॉब्लेम सोडवा, त्याचं सोल्युशन मिळतं. सोल्युशन मिळालं की ऑटोमॅटिकली आपण आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस होतो. हा आपला अजेंडा आहे. या ठिकाणी बिझनेसच्या डेव्हलपमेंट सोबतच पर्सनल आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटवरती सुद्धा काम केलं जातं. आणि ह्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये जर सांगायचं जर झालं तर सेल्फ अवेअरनेस आहे, सेल्फ नॉलेज आहे, आयडेंटिटी आहे, स्वतःचा टॅलेंट आहे, स्वतःचं पोटेन्शियल डेव्हलप पाहून ते पोटेन्शियल इन्क्रीज कशा पद्धतीने करता येईल, वेगवेगळी स्वप्न आपण पाहत असतो, त्या स्वप्नांना प्रत्यक्षात कशा पद्धतीने उतरवता येईल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एरियावरती या ठिकाणी काम केलं जातं. याशिवाय या ठिकाणी प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी लर्निंग आहे, मेंटरिंग आहे, कन्सल्टेशन्स आहेत, त्याशिवाय स्टडी मटेरियल या ठिकाणी आहेत इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस या ठिकाणी होतं. मेंटरिंग प्रोग्राम आहे आणि मेंटरिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एकमेकाच्या नॉलेज अपडेशन्स मध्ये मदत करत असतो. याशिवाय मी सांगू शकेल की जो काही आपण व्यवसाय करतोय किंवा जे काही आपण मार्केटमध्ये फिरत असतो, तर हे सगळं काही आपल्या रिलेशनवरती डिपेंड करतं. मग ते इंटरपर्सनल रिलेशनशिप असेल किंवा पर्सनल रिलेशनशिप असतील. तर रिलेशनशिप विथ द सेल्फ अँड अदर्स म्हणजे स्वतःबाबत आणि इतरांबाबतचे जे रिलेशन्स आहेत ते असतील. बऱ्याचदा आपण सोसायटीमध्ये वावरत असताना कन्फ्लिक्ट हा एक पार्ट असतो आणि हे कन्फ्लिक्टचं मॅनेजमेंट कसं करायचं, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कसे क्रिएट करायचे, सेल्फ अवेअरनेस कसा क्रिएट करायचा, एकमेकांसोबतचं कॉलॅबोरेशन कसं करायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या फन ऍक्टिव्हिटीज मधनं आपल्या बॉन्डिंग कशा डेव्हलप करायच्या, त्या सगळ्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवरती केल्या जातात. आणि त्याचबरोबर हाऊ इट इंडस्ट्री हेल्प टू ओव्हरकम देअर चॅलेंज. इंडस्ट्रीमधले जे काही चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते कमी करण्यासाठी या ठिकाणीही काम केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर मुख्यत्वे बिझनेस स्ट्रॅटेजीज वरती, मार्केटिंग वरती, रिक्रुटमेंट वरती, त्याचबरोबर मॅनेजमेंट, सेल्स, टेक्नॉलॉजी हे महत्वाचे पार्ट आहेत की ह्या महत्वाच्या पार्ट वरती खूप सारे चॅलेंजेस असतात. एखादा बिझनेस डेव्हलप जर करायचा असेल तर त्या ठिकाणी बिझनेस स्ट्रॅटेजी खूप मॅटर करत असते. त्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचं मार्केटिंग करणं इम्पॉर्टंट असतं. त्याचं जर मार्केटिंग जर झालं नाही तर तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस लोकांना माहित होत नाहीत, राईट कस्टमर पर्यंत तुम्ही जर पोहोचू शकला नाहीत तर तुमचं प्रोडक्ट सेल्स होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मॅन मॅनेजमेंट म्हणजेच आपल्याला कस्टमर हवाय, आपल्याला व्हेंडर हवाय आणि ही कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉयमेंट असायला हवं. आणि हे मॅन मॅनेजमेंट सुद्धा एक मोठं चॅलेंज इंडस्ट्रीमध्ये आहे. ह्या सर्व गोष्टीवरती काम करत असताना मग मॅनेजमेंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना टेक्नॉलॉजीचा आपण कसा वापर करू शकतो, ह्या सगळ्याच्या सगळ्या चॅलेंजेसवरती या ठिकाणी काम केलं जातं. याशिवायही अनेक चॅलेंजेस या ठिकाणी आहेत. मग हे चॅलेंजेस कमी करायचे आहेत, बिझनेस ओनरला हेल्प करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा खूप साऱ्या बिझनेस ओनरला लेटेस्ट अपडेट्स माहित नसतं. इंडस्ट्रीमधल्या एखाद्या गोष्टीबद्दल डिटेल नॉलेज नसतं, एक्सपर्टीज त्याच्याकडे नसते. आणि ती एक्सपर्टीज डेव्हलप करण्यासाठी फिफ्थच्या प्लॅटफॉर्मवरती इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे. आजच्या प्रोग्रामच्या माध्यमातूनच आपण वेगवेगळे एक्सपर्ट्स या ठिकाणी घेऊन येतो आणि ते एक्सपर्ट्स त्यांचं नॉलेज, त्यांच्याकडे असलेला एक्सपिरियन्स आपल्या सर्वांसोबत शेअर करतात आणि आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न केले जातात. अशाच प्रकारच्या आतापर्यंत 20 सेशन झालेले आहेत आणि जवळपास 1700 पेक्षा जास्त ऑडियन्सनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याचा फायदा घेतलेला आहे. सर्वात पहिलं सेशन होतं अगणित काळ सुनियोजित प्रगती. पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने प्लॅनिंग करून आपण आपल्या व्यवसायाची प्रगती करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीमधून आपण शिकलो पहिल्या सेशन मध्ये. दुसरं सेशन होतं बिल्डिंग अ स्ट्रॉंग अँड इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल सिस्टम्स. आपल्या बिझनेसमध्ये जर आपल्याला प्रॉफिट वाढवायचं असेल तर आपल्या बिझनेसमध्ये ज्या कॉस्ट असतात त्या कॉस्टवरती आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं असतं आणि हे सेशन सुनील कुमार जोशी सरांनी घेतलं होतं. याशिवाय इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कंप्लायन्स योगेश कोइनकर सरांनी सेशन घेतलंय. चौथं सेशन होतं डेव्हलपिंग बिझनेस मॉडेल अँड फायनान्शियल प्लॅनिंग. चार्टर अकाउंटंट मयूर मंत्री सरांनी हे सेशन घेतलं होतं. पाचवं सेशन होतं इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम्स. आपण आपला व्यवसाय करत असताना इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसच्या क्वालिटीज कशा इम्प्रूव्हमेंट करायच्या
त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे सेशन्स घेतलं होतं संजयजी मरगळ सरांनी. त्यानंतर 6वं आणि 7वं सेशन होतं इन्शुरन्सची रिक्वायरमेंट बिझनेसमध्ये काय आहे, इन्शुरन्स कशा पद्धतीने बिझनेस मधल्या रिस्क कमी करू शकतो, त्या संदर्भाचं सेशन अविनाशजी चव्हाण आणि अमरजी सुरती सरांनी घेतलं होतं. 8वं सेशन होतं डिजिटल मार्केटिंग फॉर द बिगिनर्स. 9वं सेशन होतं हाऊ टू बी हाय परफॉर्मन्स एंटरप्रेनर्स. हे योगेशजी उंडे सरांनी सेशन घेतलं होतं की बिझनेस ओनरचा स्वतःचा परफॉर्मन्स कसा डेव्हलप करायचा, यावरती हे सेशन होतं स्पेशली. आणि 10वं सेशन होतं रिस्ट्रक्चर बिझनेस थ्रू द इन्सॉल्वन्सी अँड बँक करप्सी कोड. 2016 मध्ये केंद्र सरकारने इन्सॉल्वन्सी अँड बँक करप्सी कोड आणला, ज्यामुळे बँक करप्ट झालेले बिझनेस ओनर सुद्धा नव्याने परत एकदा उभे राहू शकतात. आणि त्याबाबतचं डिटेल नॉलेज आपल्याला या ठिकाणी प्रमोदजी लड्डा सरांनी दिलं होतं. त्यानंतर 11वं सेशन जे आहे ते होतं मनी नेव्हर स्लिप्स. 12वं सेशन होतं आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट्स. हे दोन्ही सेशन जे आहेत हे अनुक्रमे शिवशंकर बिन आणि अनुप लड्डा सरांनी घेतलं होतं. आणि हे दोन्ही सेशन स्टॉक मार्केट्स म्युच्युअल फंडच्या संदर्भात आहेत. आणि ह्या सेशन मधून आपण हे शिकलो की आपण झोपलेलं असताना सुद्धा आपण आपल्या पैशामध्ये कशा प्रकारे वृद्धी करू शकता. त्यानंतर 13वं सेशन होतं 7 स्ट्रॅटेजीज ऑफ बिझनेस ग्रोथ. मिस्टर बालकृष्ण लोहकरे सरांनी हे सेशन घेतलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 7 महत्वाच्या स्ट्रॅटेजीज आहेत व्यवसाय वृद्धीसाठीच्या, त्या स्ट्रॅटेजीज आपण यामध्ये पाहिल्यात. 14वं सेशन होतं व्हाय ऑटोमेशन फॉर द सस्टेनेबल बिझनेस. जर बिझनेस आपल्याला कंटिन्युअसली डेव्हलप करायचा असेल, कंटिन्युअसली ग्रो करायचा असेल, त्या बिझनेसला सस्टेन करायचं असेल तर ऑटोमेशन का गरजेचं आहे हे रितेशजी गायधनी सरांनी सेशन घेतलं होतं. 15वं सेशन एक महत्वाचं सेशन होतं की 5 सिंपल हॅक्स टू डेव्हलप द ग्रेट प्रेझेंटेशन स्किल. बिझनेस करत असताना त्या बिझनेसचं प्रेझेंटेशन करणं ही तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्हाला सेल्स करायचं असेल, आपल्या ग्राहकाला जर आपलं प्रोडक्ट समजून सांगायचं असेल, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, तर आपल्याकडे प्रेझेंटेशन स्किल्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्रेझेंटेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज प्रकाशजी चौधरी सरांनी या ठिकाणी शेअर केल्या होत्या. 16वं सेशन होतं युनायटेड वी गेन. नागेश्वरराव देसू सरांनी हे सेशन घेतलं होतं. हे सेशन होतं फार्मर प्रोड्युसर कंपनीज आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन संदर्भात की नाबार्डच्या माध्यमातून एफपीओजला आणि एफपीसीजला कशा पद्धतीने सपोर्ट केला जातो, त्या प्रकारचं सेशन हे नागेश्वरराव देसू सरांनी घेतलं होतं की जे जनरल मॅनेजर्स नाबार्ड्स मध्ये राहिलेले आहेत. 17वं सेशन होतं क्वेश्चन टू बी टेकन इन द कॅश ट्रान्झॅक्शन बाय महेश इंदानी सर. आपण जेव्हा रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन वापरत असतो तर कॅश ट्रान्झॅक्शनला काय मर्यादा आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन करत असताना काय काळजी घ्यायला हवी, आणि कॅश ट्रान्झॅक्शन करत असताना जर आपण काळजी जर नाही घेतली तर त्याचे काय परिणाम होतात, या संदर्भाचं महेश सरांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर 18वं सेशन होतं की आपल्या व्यवसायामध्ये कर्ज काय रोल निभावतो आणि तो कशा प्रकारे त्याचं महत्व आहे ते योगेशजी लकडे सरांनी 18व्या सेशन मध्ये आपल्याला सांगितलं. 19वं सेशन होतं बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज इन द ऍग्रिकल्चर इंडस्ट्री. भारत हा शेती प्रधान देश आहे आणि या शेती प्रधान देशामध्ये शेती हा एक महत्वाचा उद्योगधंदा आहे. आणि ह्या शेती उद्योगधंद्यामध्ये काय काय व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मग त्या डायरेक्टली शेतीशी संबंधित असतील किंवा काही एसएमईच्या संदर्भात असतील, तर त्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत ह्या समजून आपण घेतल्यात 19व्या सेशन मध्ये. आणि ह्या सेशनला कृषी विभागाचे कृषी उपसंचालक योगेशजी कोळेकर सर उपस्थित होते, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. आणि 20वं सेशन आपण घेतलं डिस्कवर द सिक्रेट ऑफ बिझनेस ग्रोथ. चार्टर्ड अकाउंटंट मयूर मंत्री सरांनी हे सेशन घेतलं होतं. आपल्या व्यवसायामध्ये ग्रोथ करत असताना काय काय महत्वाचं आहे आणि कोणता एरिया महत्वाचा आहे, कोणत्या एरियावरती आपण फोकस करायला हवं, त्यातले काही सिक्रेट्स आपण समजून घेतले होते पाठीमागच्या सेशन्स मध्ये. आणि अशाच प्रकारे इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्रामचं सेशन्स आपण प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 5 वाजता घेत असतो. याचबरोबर फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स म्हणजेच FIP च्या प्लॅटफॉर्मवरती आपण प्रत्येक आठवड्याला बिझनेस मीटिंग सुद्धा घेत असतो. प्रत्येक बुधवारी सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत हे बिझनेस मीटिंग्स असतात. आणि ह्या मीटिंग मध्ये वेगवेगळे बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट
ह्या प्लॅटफॉर्मवरती येतात, एकमेकांसोबत ओळखी करून घेतात, एकमेकाला बिझनेस देण्यासाठी इंटेन्शनली प्रयत्न करतात, रेफरल देतात आणि रेफरलच्या माध्यमातून आपल्या फेलो मेंबरला कशा पद्धतीने त्याच्या बिझनेसमध्ये इम्प्रुव्हमेंट करता येईल ह्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आणि याचसोबत ह्या सेशनमध्ये एज्युकेशन स्लॉट सुद्धा असतात, आपल्याला काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि जेवढे केवढे बिझनेस ओनर्स या ठिकाणी येतात प्रत्येकाला आपला बिझनेस प्रेझेंट करण्याची संधी या ठिकाणी मिळत असते. यासोबतच आपण 1 मे 2021 रोजी फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलच्या प्लॅटफॉर्मवरती बिझनेस नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार केला. जसं की आपली वीकली बिझनेस मीटिंग होतात, तर ह्या वीकली बिझनेस मीटिंग 1 मे 2021 पासून शिवनेरी चॅप्टरच्या अंतर्गत होतात आणि ह्या चॅप्टरमध्ये 25 ऑफलाईन मेंबरचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये 134 रेफरल ह्या प्लॅटफॉर्मवरती एक्सचेंज झालेले आहेत आणि जवळपास 21 लाखापेक्षा जास्तीचा बिझनेस ह्या प्लॅटफॉर्मवरती करण्यात आलेला आहे. आणि अशाच प्रकारचे बिझनेस चॅप्टर पुढील काही काळामध्ये आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. साधारणपणे पिंपरी चिंचवडमध्ये 2, पुणे शहरामध्ये 1, मुंबईमध्ये 2, नागपूरमध्ये 1 आणि संपूर्ण भारतभरासाठी ऑनलाईन 1 चॅप्टर आपण लॉन्च करत आहोत लवकरच. याशिवाय आपण मे मध्ये डिस्कवर द सिक्रेट ऑफ बिझनेस ग्रोथ वरतीच मयूर मंत्री सरांनी काही बिझनेस वर्कशॉप घेतलं होतं. साधारणपणे हे 16 ते 17 तासाचं वर्कशॉप होतं. ह्या वर्कशॉपमध्ये बिझनेस मॉडेल कॅनव्हास, टॉप 100 सक्सेसफुल स्टार्टअप्स, रोल ऑफ फाउंडर्स इन द अर्ली स्टेज, बिझनेस फायनान्शियल प्लॅनिंग, कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ युअर बिझनेस, इन्व्हेस्टर आपल्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने घेऊन यायचे, अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण या ठिकाणी एज्युकेशन घेतलेलं आहे. आणि याचबरोबर आजच्या टॉपिककडे आपण येऊयात. आजचा जो टॉपिक आहे बूस्ट युअर बिझनेस थ्रू कम्युनिकेशन स्किल. जर आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा असेल, आपल्याला मॅनेजमेंट मध्ये एक्सपर्टीज करायची जर असेल, तर आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल्स असणं खूप महत्वाचं आहे. जर आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल जर नसेल, आपण चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय आपल्या ग्राहकापर्यंत जर पोहोचू शकत नसेल, तर आपला बिझनेसच होणार नाही. आणि आपल्या ग्राहकापर्यंत आपल्या प्रोडक्ट्स, आपले सर्व्हिसेस पोहोचवण्यासाठी एकमेव टूल आहे आणि ते आहे कम्युनिकेशन स्किल. तर आजचा विषय घेण्यासाठी आपण 5च्या या प्लॅटफॉर्मवरती आज निमंत्रित केलेलं आहे प्रोफेसर बालाजी जाधव सरांना, ज्यांना लक्ष गुरुकुल म्हणूनही संबोधण्यात येतं. बालाजी सर, 5च्या या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. यस, थँक्यू सर. व्हिडिओ ऑन करा आणि बालाजी सरांचं या ठिकाणी प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये वेलकम, सुस्वागतम लिहून स्वागत करायचं आहे. सर्व उद्योजकांना विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये बालाजी सरांचं स्वागत करायचं आहे. वेलकम लिहा, सुस्वागत लिहा. तर बालाजी सरांविषयी मला थोडक्यात या ठिकाणी सांगायला आवडेल की बालाजी सरांना लक्ष गुरुकुल म्हणूनही लक्षगुरु म्हणूनही संबोधण्यात येतं आणि त्यांना लक्षगुरु सोबतच सक्सेस सारथी म्हणूनही संबोधण्यात येतं. बालाजी सरांविषयी जर सांगायचं जर झालं तर खूप काही गोष्टी सांगण्याजोग्या आहेत, पण त्यातल्या काही मोजक्या गोष्टी मी या ठिकाणी शेअर करेल. बालाजी सर लक्ष गुरुकुलचे फाउंडर आहेत. ते एक लेखक सुद्धा आहेत. वक्ता महाराष्ट्राचा, बना समाधीश, गाजवा व्यासपीठ हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आता भेट थेट शिखरावरती हेही पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचसोबत रोग प्रतिकारक शक्ती वाढवून संपूर्ण स्वास्थ्य पूर्णपणे जीवन जगा हेही पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. सर सेल्फ इन्स्पिरेशनल स्पीकर्स आहेत, पब्लिक स्पीकिंग कोच आहेत, पॅरेंटल कोच आहेत, लाईफ, हेल्थ, वेल्थ, सक्सेस अँड हॅपीनेस कोच आहेत. सरांना वेगवेगळ्या अवॉर्डच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार असेल, राष्ट्रीय स्टार आयकॉन पुरस्कार आहे, राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार आहे, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार आहे, राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार आहे, आदर्श युवा विकास रत्न पुरस्कार आहे, मराठवाडा विशेष भूषण पुरस्कार आहे आणि स्वयंदीप पुरस्कार 2020 आहेत. अशा अनेक पुरस्कारांनी सरांना पुरस्कृत केलेला आहे.
याशिवाय सरांनी स्वतःवरती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत. वेगवेगळे सर्टिफिकेट सरांकडे आहेत. आजपर्यंत 45 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट सरांनी ट्रेनिंग्स वरती घेतलेली आहे. म्हणजेच 45 लाखापेक्षा जास्त किमतीचे ट्रेनिंग सरांनी आजपर्यंत केलेले आहेत. त्याच्यामध्ये NLP प्रॅक्टिशनर सर्टिफिकेशन असेल, ग्राफॉलॉजिस्ट आहे, युवाचार्य आहे, शून्य मेडिटेशन प्रॅक्टिशनर सर आहेत, ग्राफॉलॉजिस्ट मध्ये सर्टिफाईड आहेत. त्यानंतर भारताचे फर्स्ट सर्टिफाईड मास्टर ट्रेनर्स आहेत ERP मधले. त्यानंतर DMIT प्रॅक्टिशनर्स आहेत, सर्टिफाईड पतंजली योग टीचर्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्टिफिकेशन्स वरती सरांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. स्वतःहून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेतलेले आहेत आणि सरांचं खूप मोठं स्वप्न आहे. सरांचं जे काही स्वप्न आहे समाजासाठी देणं जे काही सर लागतायत, सर पुढे जाऊन प्रेझेंटेशन मध्ये त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगणार आहेत. तर बालाजी सर, आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे सर. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू, खूप छान माहिती दिली. धन्यवाद. येस, मी अशा प्रकारे सेशन आपल्याकडे हँडओव्हर करतोय सर. येस सर, येस, शुअर. सो या ठिकाणी किपच्या वतीने सर्वप्रथम मी पुन्हा एकदा माननीय नवनाथजी देवकर सरांना धन्यवाद म्हणतो. या ठिकाणी बोलण्यासाठी जो प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे, जे एक्सपर्ट आहेत, एक्सपर्टीज आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये. आणि आज 2021 आणि 21वा या ठिकाणी प्रेझेंटेशन आज संधी दिली. बूस्ट युअर बिझनेस, आपला बिझनेस कशा पद्धतीने बूस्ट करू शकतो, संभाषण कलेच्या माध्यमाने. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, बोलण्याची कला, पब्लिक स्पीकिंग, वक्तृत्व कला, अशा पद्धतीने आपण वेगवेगळी नावे या गोष्टीला देत असतो. खास करून आपल्याला बोलायचं आहे, मग ते ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, बरोबर. ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, पण प्रत्येक ठिकाणी काही रूल्स असतात. इथेही आपण 3 रूल्स बघत आहोत. रूल्स म्हणजे नियम. नियम जर मराठीमध्ये आपण लिहिल्यानंतर नी काळ पुढे राहतो यम, बरोबर ना. नियम, जे नियम फॉलो करतात त्यांच्या जीवनात कधी यम येत नाही. जे उद्योजक नियम फॉलो करतात, बिझनेसचे नियम असतात, ते नियम फॉलो केल्यानंतर अपयशाचे किंवा बिझनेस कोलॅप्स होण्याचे किंवा बिझनेस कलेक्शन कमी येण्याचे काय प्रॉब्लेम्स येत नाहीत, यम येत नाहीत. म्हणून आपल्याला नियम फॉलो करायचे असतात. रूल्स, प्रत्येक बिझनेस रूल्स असतात, प्रत्येक ठिकाणीच रूल्स असतात. इथे जास्त रूल्स नाहीत, फक्त 3च नियम मी सांगेल, हे तुम्हाला सर्वांना इथून पुढील काही मिनिटासाठी फॉलो करायचे आहेत. नंबर 1, गिव्ह युअर 100%. या ठिकाणी तुम्ही हा जो प्रोग्राम अटेंड करत आहात, सुरुवातीला पुन्हा एकदा तुमचं वेलकम आहे, स्वागत आहे. आपल्या जीवनातील महत्वपूर्ण वेळ या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे. काही अपेक्षा आहेत, नक्कीच अपेक्षेपेक्षा जास्तीत जास्त तुम्हाला इनपुट्स इथे मिळणार आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या साईडने 100% द्यायला सुरुवात करा. गिव्ह युअर 100% फॉर दिस प्रेझेंटेशन, फॉर दिस प्रोग्राम. नंबर 2, नोटपॅड अँड पेन. सोबत नोटपॅड ठेवा, पेन ठेवा, अर्थातच पेन आणि पेपर ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही पॉइंट्स लिहून घेण्यासाठी मदत होतील. कारण स्क्रीनशॉट आपण घेतो, ते स्क्रीनशॉट फक्त मोबाईल मध्ये राहतं आणि गॅलरी भरून जाते, पण ते स्क्रीनशॉट पुन्हा पुन्हा बघण्यात येत नाहीत. पण ज्यावेळेस आपण आपली जी डायरी असेल, नोटपॅड असेल, ट्रेनिंगची डायरी, त्यामध्ये आपण नोट्स लिहून काढतो, जे महत्वपूर्ण शब्द असतात, विचार असतात, वाक्य असतात, ते शब्द ज्यावेळेस आपण लिहित असतो, लिहिताना इथे पण उमटलं जातं. म्हणतात ना, हँड रायटिंग इज ब्रेन रायटिंग. स्क्रीनशॉट पण काढू शकतो, पण लिहून पण घ्या. तिसरा आणि शेवटचा महत्वाचा नियम आहे, यूज चॅट बॉक्स फॉर क्वेरीज. बरोबर, काही डाऊट्स असतील, डिफिकल्टीज असतील, बिंदास टाईप करू शकता. आणि इथे यस, नो असे काही क्वेश्चन्स विचारेल किंवा इतर काही प्रश्न विचारेल, संभाषण कले संदर्भात विचारण्यात येणार आहे, बिझनेस संदर्भात, त्यावेळेस आपल्याला इथे टाईप करायचं आहे. सगळेजण तयार आहात का? यस और यस. बघा, इथे टाईप करायचं आहे. मी चेक करत आहे या ठिकाणी. यस टाईप करा, म्हणजे मला लक्षात येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. यस महेशजी, व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया आपण आता. यस विक्रमजी, एक्सलंट एक्सलंट. पुढील स्लाइडवर आपण जाऊया. धन्यवाद धन्यवाद. यस, ओके.
सुंदर आणि सोपं, सरळ सोप्या पद्धतीने हे प्रेझेंटेशन आहे, पण प्रत्येकाला नक्कीच हे प्रेझेंटेशन खूप आवडेल. संभाषण कले संदर्भात तुम्हा सर्वांना माहिती आहे, लहान बाळाला 2 वर्ष लागतात बोलायला शिकण्यासाठी. आई, बाबा, मम्मी, पप्पा आपण शिकवतो एक पालक या नात्याने, आणि आपल्यालाही आपल्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे बोलायला शिकण्यासाठी. 2 वर्ष लागतात बोलायला शिकण्यासाठी, आणि शिक्षण घेण्यासाठी 20 ते 25 वर्ष लागतात शिक्षण पूर्ण करायला. 20 वर्ष शिक्षण घेऊन 20 मिनिटे नाही तर 2 मिनिटे देखील बोलता येत नाही मुलाखतीमध्ये, जॉब करताना सुरुवातीला इंटरव्ह्यू मध्ये. आणि जरी बोलता येत असेल तरी देखील 20,000ची लगेच पटकन नोकरी मिळत नाही, डिपेंड आहे शिक्षणावर. म्हणजेच काय, बोलायला 20 वर्ष म्हणजे प्रॉपर योग्य काय बोलायचं, कसं बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, कुठे बोलत आहोत, कोणाशी बोलत आहोत, किती वेळ बोलत आहोत, विषय काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, विचार करणं गरजेचं आहे. ही जी जीभ आहे ना, जीभ आपण हलवल्यामुळे, याची मुवमेंट्स केल्यामुळे आपण बोलत असतो, बरोबर. जीभ 6 इंचाची जीभ आहे. 6 इंचाची जीभ समोरच्या माणसाला मारते चुकीचं बोललो तर, आणि स्वतःला मारते चुकीचं बोललो आणि चुकीचं खाल्लं तर. बिझनेस वाढवू शकते, बिझनेस ग्रोथ, डेव्हलपमेंट, प्रॉफिट करू शकते चांगलं बोललं तर, आणि आहे तो बिझनेस देखील कोलॅप्स करू शकतात काही उद्योजक किंवा टीम, सेल्स टीम असेल किंवा ऑफिसमध्ये लोक असतील, चुकीचं एकमेकांशी बोलल्यामुळे. मग ते स्वतःशी बोलल्यामुळे सुद्धा आणि दुसऱ्याशी बोलल्यामुळे सुद्धा. मग या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की आपण व्यक्तीला संवाद करत असताना, व्यक्ती म्हणण्यापेक्षा उद्योजकांना या ठिकाणी या प्लॅटफॉर्म, टिपच्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण, फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलच्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण उद्योजक आहात, आणि उद्योजकांना दररोज ऑफिसमध्ये, ऑफलाईन, ऑनलाईन या सर्व दृष्टिकोनातून बिझनेस करत असताना जो संवाद करावा लागतो, आपण 3 पद्धतीने संवाद करतो, ऑफलाईन, ऑनलाईन, बरोबर, लोकांशी आणि स्वतःशी देखील आपण संवाद करत असतो. जे काही आपण संवाद करतो बिझनेस डेव्हलप करत असताना, बिझनेस डेव्हलप करण्यासाठी, त्यावेळेस कोणकोणत्या अडचणी येतात, बरोबर. म्हणजे ऑफिसमधील स्टाफ सोबत बोलत असताना, HR लोकांशी बोलत असताना, मॅनेजरशी बोलत असताना, वर्करशी बोलत असताना, वेंडरशी बोलत असताना, कस्टमरशी बोलत असताना, पार्टनरशी, बिझनेस पार्टनरशी बोलत असताना, नवीन डील्स करायचे आहेत, नवीन बिझनेस मीटिंग करायचे आहेत, अपॉइंटमेंट्स घ्यायचे आहेत, किंवा हेड हंटिंग करायचं आहे, नवीन लोकांना आपल्याकडे आणायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात इंटरव्ह्यू घेताना. या प्रत्येक वेळेस जिथे डील डन होते, जिथे बिझनेसची जी मीटिंग आहे ती मीटिंग सक्सेसफुल होते, मग ती 1 मिनिटाची असेल, 1 मिनिट प्रेझेंटेशन असेल, किंवा एलिव्हेटर स्पीच 30 सेकंदाचं असेल, 1 मिनिट असेल, 10 मिनिट स्पीच असेल, किंवा अर्धा तासाचं, 1 तासाचं किंवा 2 तासाची मीटिंग असेल, बरोबर. ज्या वेळेस आपण एक एंटरप्रेन्योर, एक बिझनेसमॅन या नात्याने आपण संवाद करत असतो, आणि त्यावेळेस कोणत्या अडचणी येतात हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी चॅट बॉक्सचा वापर करू शकता. मला जाणून घ्यायला आवडेल, उत्सुकता आहे मला, की कोणत्या अडचणी येतात. यस, फळांचा राजा आंबा, त्या पद्धतीने गुणांचा राजा संभाषण कला, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल. यस, यू कैन टाइप हियर इन चैट बॉक्स, आप टाइप कर सकते हो, तुम्ही टाइप करू शकता. कोणत्या अडचणी येतात, काय वाटतं तुम्हाला. बिझनेस 100% रिझल्ट ओरिएंटेड बिझनेस होत असेल, अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट येत असेल, तर बिझनेसमध्येच संवादामध्ये अडचणी येत नाहीत. आणि जर बिझनेस अपेक्षेपेक्षा जास्त येत नसेल तर कुठेतरी संवाद चुकीचा होत आहे. सिस्टम सेट केलेत, प्रोसेस सेट केलेत, सगळ्या गोष्टी आहेत, ऑटो पायलट मोडला कंपनी आहे, तरी देखील बिझनेस रिझल्ट येत नाहीत. मेहनत तर करत आहे, हार्डवर्क करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहेत, पण आउटपुट्स येत नाहीत. याचा अर्थ कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडला, अंतर्मनामध्ये संवाद चुकीचा होत आहे किंवा दुसऱ्याशी. यस, टाईप करू शकता, काय अडचणी येत आहेत एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये. वेदर आय हॅव कन्व्हिन्स द कस्टमर ऑर नॉट. ओके, कस्टमरला कन्व्हिन्स करत असताना फ्लुएन्सी इन इंग्लिश लँग्वेज, प्रोमोजी. ओके, गुड. या ठिकाणी एखादा तुमचा जो प्रॉब्लेम आहे बोलण्यातील, बिझनेस मधील, रिगार्डिंग कम्युनिकेशन स्किल, बरोबर, ते टाईप करू शकता. कोणत्या अडचणी येत असतात बघा. संवाद हा शब्द स काढा, पुढे काय राहतो, संवाद मधली स काढा, पुढे काय राहतो, वाद, बरोबर. वाद होतात बिझनेसमध्ये, बरोबर ना.
स्वतःशी वाद होतात, कुटुंबियांशी, लोकांशी, नवीन लोकांशी, कस्टमर सोबत. बऱ्याच वेळेस बरेच असे बिझनेसेस आहेत जे प्रॉडक्ट बेसमध्ये आहेत, सर्व्हिसमध्ये आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये. कस्टमरकडे त्यांना काही दिवसासाठी अमाऊंट आपण ठेवतो, बरोबर ना, प्रोडक्ट्स दिलेले असतात किंवा सेवा दिलेल्या असतात, बिल्स पेंडिंग होतात, याचा अर्थ असा होतो देतो बरेच बिल्स पेंडिंग होतात, लाखो करोडो रुपयाचे बिल्स लोकांकडे राहतात. लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल. ओके, यस, चलो. सो हे किंवा याच्या व्यतिरिक्त बरेच प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर ना, संवाद करत असताना. बिझनेसमॅनला, उद्योजकांना बोलत असताना लोकांशी, स्वतःशी, सर्व लोकांशी, ऑफिसमधील लोकांशी 100% रिझल्ट येत नसेल तर संवाद काहीतरी चुकीचा होत आहे. हे माझं स्टेटमेंट नाही मित्रांनो, हे स्टेटमेंट आहे भगवद्गीतेतील. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे कौंतेय, हे भारता, हे अर्जुना, जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो एखाद्या व्यक्तीशी, दुसऱ्यांशी, मुखातून शब्द बाहेर पडला की त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो, बरोबर, आणि त्या स्वभावावरून व्यक्तीचा प्रभाव आहे की नाही, दबाव आहे की नाही, अभाव आहे की नाही, आणि स्वतःला भाव आहे की नाही, बिझनेसला आणि स्वतःला, या सर्व गोष्टी कळतात. म्हणजे व्यक्तीचा स्वभाव कळतो बोलण्यातून. आणि म्हणून बोलत असताना, संवाद करत असताना परिणामकारक रिझल्ट येत नसतील तर परिणामकारक संवाद होत नाही. म्हणून त्या पाठीमागे अनेक कारणीभूत आहेत. परिणाम चांगले नाहीत याचा अर्थ कारण, निसर्गाचे नियम आहेत, कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम, बरोबर. संवाद चांगला नाही तर, म्हणजेच परिणाम चांगला नाही तर संवाद चांगला नाही. आणि संवाद चांगला का नाही तर काही लोकांना भीती असते नवीन सुरुवातीच्या काळामध्ये बिझनेस सुरू करत असताना, 1-to-1 मीटिंग्स करत असताना, बरोबर, ग्राहकांशी बोलत असताना, बिझनेस पार्टनरशी बोलत असताना भीती असते. आणि ही भीती कशातून निर्माण होते? भीती कॅश नसल्यामुळे. CASH कॅश हे एक नसतं, बरोबर, आणि KASH काश हे एक नसतं. या दोन काशमुळे भीती निर्माण होते, संवाद व्यवस्थित होत नाही. CASH कॅश म्हणजे पैसा, बरोबर, ज्याच्याकडे पैसा आहे, अकाउंटमध्ये लाखो रुपये आहेत, अपेक्षेपेक्षा जास्त अमाऊंट शिल्लक आहे, तर कॉन्फिडन्स जबरदस्त असणार. पैसा बोलतो म्हणतात ना, बरोबर. आणि अकाउंटला पैसे नसतील, पाकिटामध्ये पैसे नसतील, किंवा पॅसिव्ह इन्कम नसेल, कंपनीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त इन्कम, उत्पन्न जनरेट होत नसेल, कोणताही उद्योजक आपण कोणावर इम्प्रेस करण्यासाठी बिझनेस करत नाही, तर बिझनेस करण्याचा उद्योजकाचा मुख्य उद्देश एकच आहे, तुम्हाला आम्हा सर्वांना माहित आहे, तो उद्देश आहे प्रॉफिट जनरेट करणे. बाकी इतर गोष्टी आहेत, पण मुख्य उद्देश तोच आहे, प्रॉफिट जनरेट करणे. मॅसिव्ह लेवलला, पॅसिव्ह लेवलला प्रॉफिट जनरेट करणे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही पद्धतीने. आणि कॅश, भीती, संवाद व्यवस्थित का होत नाही? फिअर असतो. त्यानंतर कॅश नसतो किंवा काश नसतो, KASH, नॉलेज, ऍटिट्यूड, स्किल्स आणि हॅबिट्स. पुढे आपण बघणार आहोत. नॉलेज नसतं, काय बोलायचं, कसं बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, कोणाशी बोलायचं, किती बोलायचं, केव्हा बोलायचं, बरोबर. ऍटिट्यूड नसतो, 2 प्रकारचे ऍटिट्यूड असतात. स्किल्स नसतात, कौशल्य विकसित केलेले नसतात, बिझनेस कम्युनिकेशन स्किल नसतात, बिझनेस कम्युनिकेशन स्किल. आणि हॅबिट्स नसतात, एक यशस्वी उद्योजकांचे जे हॅबिट्स असतात, लाईक वॉरन बफेट किंवा रतन टाटा यांचं उदाहरण घेऊ शकतो, किंवा बिल गेट्स, एलॉन मस्क, असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी त्यांची बोलण्याची कला विकसित केली जाणून बुजून. नो कंटिन्युटी ऑफ प्रॅक्टिस, बोलण्याची कला जाणून बुजून प्रॅक्टिस केलेली नसते, ज्यांचा संवाद व्यवस्थित होत नाही, बरोबर, ज्यांचा बिझनेस मॅसिव्ह लेवलला पुढे जात नाही, उद्योजकांच्या या अडचणी असतात. बिझनेस मोठा असेल तरी देखील कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम्स असतात. नो सिरियस, उद्या पोस्टपोन करत राहतात आणि परफेक्शनच्या अडचणीत, परफेक्शनच्या पंड्यात पडत राहतात. किंवा नो टाइम, वेळ नाही, बिझी आहे, हे किंवा याच्या व्यतिरिक्त अनेक अडचणी येतात. मित्रांनो, एक उद्योजक या नात्याने आपण सर्वजण नंतर हा सेशन झाल्यानंतर तुम्ही या मुद्द्यावर विचार करू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, लिहून घेऊ शकता. मला दुसऱ्यांना कोणत्या अडचणी येतात त्यापेक्षा मी एक उद्योजक या नात्याने माझ्या बिझनेसमध्ये अपेक्षेपेक्षा सक्सेस मिळत नसेल तर बोलण्याच्या दृष्टिकोनातून, संवादाच्या दृष्टिकोनातून, कम्युनिकेशन स्किलच्या दृष्टिकोनातून कोणत्या अडचणी स्पेसिफिक
प्रॉब्लेम्स कोणते आहेत ते तुम्हाला यादी करायचे आहे, लिहायचं आहे. मग 1 असेल 10 असेल किती असतील? सगळेजण तयार आहात का? यस और यस? यस यस टाईप करा. यस, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे? यस टाईप करू शकता. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. कोणीही 1-2 लोकांनी टाईप केलं, ज्यांना टाईप करायचं टाईप करू शकता. पटापट टाईप केल्यानंतर मला लक्षात येईल की तुम्ही अटेंड करत आहात, ऐकत आहात, फोकस होऊन. यस, पुढील स्लाइडवर आपण जाऊया. बघा इथे हे सेशन जे आहेत, तुम्हाला याच्यातून ज्ञान मिळतं, इनपुट्स मिळतात. ज्ञान आणि इनपुट्स रिझल्ट कधी येतात? त्या ज्ञानावर आपण इम्प्लिमेंट करतो, अप्लाय करतो, बरोबर ना? अप्लाय करणे म्हणजे इम्प्लिमेंट करणे. आणि ज्यावेळेस आपण आचरणात आणतो, आचरण, आ काळा पुढे काय राहतो? चरण, बरोबर. आचरण म्हणजे रतन टाटाने आचरणात आणले सिस्टम, प्रोसेस, सर्व गोष्टी. मग आपण त्यांच्या चरणावर चरण ठेवतो, पावलावर पाऊल ठेवतो, बरोबर. पण आचरणात आणलं तरच चरण चांगले होणार ना. चरण चुकले म्हणजे मार्ग चुकला, पाऊलवाट चुकली. आयुष्यभर मेहनत करत राहणार लोक, पण रिझल्ट येणार नाही. का? मार्ग चुकला, मार्गदर्शन चुकलं, मार्ग चुकला, बरोबर ना. दिशा चुकली, दिशा चुकली की मग दुर्दशा होते. म्हणून या ठिकाणी कधी विचार केला का की का माझ्या बिझनेसमध्ये माझ्याकडून, माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांकडून, मग ती 1 लोक असतील, 10 लोक असतील, 100 लोक असतील, टीम जी आहे, बरोबर, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने, का आमच्या टीम मधून, आमच्या कंपनीतून, आपल्या संस्थेतून त्या लेवलला बिझनेस जनरेट होत नाही, प्रॉफिट जनरेट होत नाही, अकाउंटला त्या लेवलला अमाऊंट येत नाही, किंवा आणखीन पुढच्या लेवलला आपण का जात नाही? का? कारण शोधायचं आहे आणि अनालिसिस करायचं आहे. शब्द लिहून घ्या, अनालिसिस करणे, बरोबर. अनालिसिस केलं पाहिजे, चिंतन करणे, मराठीत आपण म्हणतो मंथन करणे. जर मंथन केल्यानंतर, समुद्र मंथन केल्यानंतर तिथून बाहेर विष पण आला होता, पण विष आल्यानंतर राक्षस पळून गेले, पण देव सुद्धा पळून गेले. महादेव त्यांनी विष प्राशन केल्यानंतर, बरोबर, अमृत सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी प्राशन, म्हणजे अमृत सुद्धा बाहेर आलं. त्या पद्धतीने आपल्या मुखातून एक एक शब्द जबरदस्त बाहेर आले पाहिजे. अगोदर विचार करूया की का हे प्रॉब्लेम्स येत आहेत, का त्या लेवलला मी बिझनेस करू शकत नाही, कम्युनिकेशनचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत. बघा ऑफिसमध्ये स्टाफ असतो, आपल्या पाठीमागे पॉलिटिक्स चालते, म्हणजे कम्युनिकेशन चालू आहे, चुकीचं कम्युनिकेशन, बरोबर. ग्राहक फोन उचलत नाही किंवा ग्राहक व्यवस्थित सर्व्हिस देत नाहीत, ग्राहकांना सर्व्हिस मिळत नाही किंवा ग्राहक सॅटिस्फाईड नाहीत, म्हणजे कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. संवाद निघून जातो, वाद आहे, बरोबर की नाही? असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. वर्षाच्या सुरुवातीला तर खूप प्लॅनिंग बरेच उद्योजक करतात की या वर्षी एवढा टर्नओव्हर करायचा आहे, एवढे फ्रँचायझीस करायचे आहेत, बरोबर, एवढे कोलॅबोरेशन करायचे आहेत इथे, म्हणजे आणि आपली कंपनी पुढच्या लेवलला घेऊन जायचं आहे. पण तेवढं होत नाही, खूप प्रमाण कमी आहे, टक्केवारी कमी आहे. बिझनेसेस आता तर या कोरोनाच्या काळामध्ये बरेच बिझनेसेस काय झाले? कोलॅब झाले. पण कम्युनिकेशन अशा काळात देखील संवाद कसा आहे, ऑनलाईन ऑफलाईन, कोणते प्रॉब्लेम्स आहेत, लिहून काढू शकता. यस, आणि कारण लिहा, कारण कारण लिहिलं तर परिणाम लक्षात येईल. पुढे जाऊया आपण. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? यस, हा, चला. स्मार्ट वक्ता बनायचं आपल्याला, स्मार्ट वक्ता. काय वाटतं तुम्हाला, रतन टाटा वक्ता नाही? वक्ते नाही? उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट बोलतात. बिल गेट्स, वन ऑफ द रिचेस्ट पर्सन, कधी काळी काही वर्षापूर्वी नंबर 1 रिचेस्ट पर्सन, बिल गेट्स, वॉरन बफेट, एलॉन मस्क, बरोबर, स्टीव्ह जॉब्स, हे सगळे यशस्वी उद्योजक. याचपर्यंत या पृथ्वी तलावरील 1000 उद्योजकांची नावं काढली ना, टॉप 1000 बिझनेसमॅन किंवा टॉप 100 बिझनेसमॅन, तुम्ही इंटरनेटला टाईप करून बघा, गुगलला. उदाहरणार्थ आता माझ्या पाठीमागे इथे जगातील आतापर्यंत पृथ्वी तयार झाल्यापासून 100 उद्योजकांची नावं आहेत, फोटोज पण आहेत इथे, बरोबर. तर हे सगळे उद्योजक, त्यांच्या बोलण्यामध्ये स्मार्टपणा होता, त्यांचं कम्युनिकेशन, संवाद हे परिणामकारक होतं, परिणामकारक संवाद, म्हणून परिणामकारक रिझल्ट येत होते, आउटपुट्स चांगले येत होते. आणि मित्रांनो, आपल्याला स्मार्ट कम्युनिकेशन करायचं आहे, आपल्याला स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये स्मार्ट पद्धतीने काय करायचं आहे, कम्युनिकेशन करायचं आहे. पण स्मार्ट कम्युनिकेशन कधी होणार? जेव्हा आपलं हे माठ रिकाम असणार. यस, काळा पुढे राहतो माठ, बरोबर ना. तो स्मार्ट आपल्याला भरायचा आहे. ओके, तर आजपर्यंत तुम्ही जे शिकलात, मी सॅल्यूट करतो तुम्हा सर्वांना.
आणि आता इथून पुढे हे इनपुट्स आपण 2-3 फॉर्म्युलाज आहेत, मात्र खूप सुंदर आहेत. तुम्हाला नक्कीच याचा 100% फायदा होईल कधी इम्प्लिमेंट केलं तर. नाहीतर फक्त सेशन अटेंड करताना वाव फॅक्टर येईल, वाव मस्त भारी एक नंबर, बरोबर ना. तर स्मार्ट वक्ता बनायचं आहे. आपण सर्वजण स्मार्ट आहात, म्हणूनच या ठिकाणी हा सेशन आपण अटेंड करत आहात. अदरवाईज हा सेशन आपण अटेंड करत नसणार. पुढे जाऊया. हा स्मार्ट फॉर्म्युला समजून घेऊया. स्मार्ट म्हणजे काय आजपासून कायमस्वरूपी लक्षात ठेवूया. कायमस्वरूपी लक्षात ठेवूया. स्मार्ट मधील पहिला एस जे बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे काय आहे? स्टाईल, शैली, बोलण्याची शैली विकसित करूया. आणि ही शैली कॉपी पेस्ट नको. कोणीतरी रतन टाटा ज्या पद्धतीने बोलत आहेत त्याच पद्धतीने मी पण बोललो पाहिजे, किंवा बिल गेट्स ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने मी पण बोललो पाहिजे. नाही, स्टाईल कोणाची कॉपी करता येत नाही. ओरिजिनल स्टाईल डेव्हलप करायची आहे. ओरिजिनल. आणि ओरिजिनल स्टाईल डेव्हलप होणार आहे बोलून बोलून, मीटिंग्स करून करून, लोकांशी संवाद करून करून. आणि कोणाशी संवाद करून? आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांशी बोलून, किंवा नवीन कोलॅबरेशन्स करून, नवीन बिझनेसचे मीटिंग्स करून, नवीन बिझनेस आपल्याकडे खेचून आणून स्टाईल डेव्हलप होणार आहे बोलून बोलून. ऑनलाईन, ऑफलाईन, झूम, वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल. स्वतःची शैली शोधून काढा बोलत असताना, आणि स्वतःची शैली विकसित करायची आहे प्रत्येक वेळेस. मग ते 1 मिनिटाची मीटिंग असेल, 10 मिनिटाची किंवा 1 तासाची मीटिंग झाल्यानंतर त्याच ठिकाणी पॉज घ्या आणि स्वतःला विचार करा स्वतःचे प्लस पॉइंट्स होते बोलण्यामध्ये, स्टाईल मध्ये, आणि मग स्वतःची शैली विकसित होणार. आणि त्यानंतर हॅबिट्स डेव्हलप करायचे. हॅबिट्सशी पुढे बोलूया, पण स्टाईल डेव्हलप करा स्वतःची. एक यशस्वी उद्योजक या नात्याने ज्यावेळेस आपण मीटिंग्स करणार, समोरच्या उद्योजकांना, समोरच्या व्यक्तींना आपली स्टाईल, बोलण्याची कला, बोलण्याची शैली अप्रतिम वाटली पाहिजे. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी नाही, त्यांच्यावर इम्पॅक्ट टाकण्यासाठी, प्रभाव टाकण्यासाठी, दबाव नाही. स्टाईल विकसित केली पाहिजे. बिझनेस आला पाहिजे. आता आपण युट्यूबला, फेसबुकला व्हिडिओज व्हायरल होताना बघतो बघा काही उद्योजकांचे. आता फिक मध्ये आपला विपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये एक व्हिडिओ पाठवला बघा. काय MBA नाही, पण मार्केटिंग स्टाईल बघा. स्टाईल बघा त्याची, मार्केटिंग स्टाईल बोलण्याची स्टाईल मुळे झाली. बोलण्याची मार्केटिंग स्टाईल म्हणू शकतो आपण. स्वतःची शैली विकसित करूया. त्यानंतर SM. एम म्हणजेच काय? समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे. समोरचे ग्राहक, किंवा हेड हंटिंग करत आहोत आपण, किंवा बिझनेस मीटिंग करत आहोत, किंवा बिझनेस मीटिंग मध्ये आपण 1 मिनिट, 10 मिनिट किंवा जे काही बोलणार आहोत त्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला अनुसरून काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. विषयाला अनुसरून समोरच्या व्यक्तीला ऐकलं पाहिजे. कारण बेस्ट स्पीकर, स्मार्ट वक्ता तो असतो जो बेस्ट लिस्नर असतो. उत्कृष्ट ऐकणारा उत्कृष्ट वक्ता बनतो, आणि मग नंतर उत्कृष्ट उद्योजक बनतो. बरेच उद्योजक बोलत व्यवस्थित नाहीत किंवा बोलू शकत नाहीत, कारण ते ऐकतच नाहीत, लोकांचं सुद्धा आणि स्वतःच्या मनाचं सुद्धा. म्हणूनच म्हणतात ना, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण ऐकावे जनाचे आणि ऐकावे मनाचे, नंतर मग करावे मनाचे, दोन्ही पद्धतीने ऐकावं लागेल. SMA रिफ्लेक्ट्स युअर ऍटिट्यूड. बोलत असताना नवीन उद्योजकांसोबत, ग्राहकांसोबत, ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोलत असताना आपला दृष्टिकोन समोरच्याला दिसून येतो. दृष्टिकोन प्रतिबिंबित होत असतो की आपण कोणत्या दृष्टिकोनातून बोलत आहोत, कोणत्या ऍटिट्यूडने आपण बोलत आहोत. आपला ऍटिट्यूड कसा आहे? दोनच ऍटिट्यूड असतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. बरोबर बोलतो तर कळते? हॅलो. रिस्पॉन्स देण्याचा ऍटिट्यूड आणि रिस्पॉन्स न देण्याचा ऍटिट्यूड. हॅलो. टाईप यस ऑर यस. फटाफट फास्ट. हा यस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. एकाने टाईप केलं तरी चालेल, लक्षात येईल मला. सगळ्यांनी टाईप केलं फटाफट फास्ट. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. रिफ्लेक्ट्स युअर ऍटिट्यूड. आपला दृष्टिकोन दिसून येतो मित्रांनो. एक उद्योजक या नात्याने, मग बिझनेस छोटा असेल, मोठा असेल, कितीही मोठा असेल किंवा कितीही छोटा असेल,
किंवा जस्ट सुरुवात केलेली आहे किंवा सुरुवात करणार होते एक उद्योजक म्हणून, पण आपला दृष्टिकोन कसा आहे हे समोरच्याला लक्षात येत. कारण आता सर्वजण हुशार आहेत आत्ताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे आपला दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे, हेल्पिंग सर्व्हिस ऍटिट्यूड पाहिजे. SMAR, आर म्हणजे रिसर्च, रिसर्च आणि रिसर्च, संशोधन. एका उद्योजकाने उत्कृष्ट बोलण्यासाठी संशोधन केलं पाहिजे. मुद्दाम धन या शब्दावर मी फोकस करत आहे, फोर्स करत आहे. संशोधन, संशोकाडा धन राहणार, धन. उद्योजक कशाला झालोत आपण, तर धनवान होण्यासाठी. पण धनवान होण्याच्या अगोदर गुणवान झालो पाहिजे. गुणवान, गुण आणि गुणवान म्हणजे गुणांचा राजा, गुण. संभाषण कला, बोलण्याची कला विकसित केली पाहिजे. आणि म्हणूनच वाक्य आहे, बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. न बोलणाऱ्याचा बिझनेस काहीच होत नाही. आहे तो बिझनेस शटर डाऊन करावा लागतो, कारण ते रिसर्च करत नाहीत, बोलण्यामध्ये संशोधन करत नाही, म्हणून धन त्यांच्याकडे येत नाही. आहे ते धन निघून जातं, कारण बोलता येत नाही व्यवस्थित, समोरच्याची मन जिंकता येत नाही, नवीन बिझनेस आणता येत नाही, नवीन कोलॅबोरेशन करता येत नाही, नवीन लीड्स आणता येत नाही, लीड्सला कन्वर्ट करता येत नाही, संशोधन, हेड हंटिंग करता येत नाही, टीम डेव्हलप करता येत नाही, सिस्टम टाकता येत नाही, प्रोसेस सेट करता येत नाही, ऑटो पायलट मोडला कंपनी घेऊन जाता येत नाही, कारण धन नाही, संशोधन नाही. आणि स्मार्ट बनण्यामध्ये थिंक ऑन युअर पॉइंट. प्रत्येक विचारावर विचार करायचा आहे. प्रत्येक विचार आपण जे करतो ना मनातल्या मनात, म्हणजे स्वतःशी संवाद करतो, विचार करतो आणि दुसऱ्यांशी बोलतो. संवाद, संभाषण, भाषण, बोलणे या सगळ्या गोष्टीसाठी विचार आपल्याला वापरावे लागतात. तर विचारावर विचार केला पाहिजे की मी जे बोलतोय, माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडत आहेत, हे शब्द सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत, बिझनेस आणणारे आहेत की बिझनेस डाऊन करणारे आहेत, बिझनेस बंद करणारे आहेत, बिझनेस ग्रोथ करणारे आहेत, बिझनेसमध्ये ग्रोथ, डेव्हलपमेंट, प्रॉफिट ग्रोथ करणारे आहेत की बिझनेस डाऊन करणारे आहेत. कोणते विचार आहेत? पैसा आणणारे आहेत, रोकडा आणणारे आहेत, बिझनेस आणणारे आहेत, बरोबर, की बिझनेस बंद करणारे आहेत? कोणत्या प्रकारचे विचार आहेत? या विचारावर कधी विचार केला? बोलताना स्वतःशी, इतरांशी, फोनवर, ऑनलाईन, ऑफलाईन, सगळ्याच पद्धतीने याच्यावर विचार करायचा आहे. मी क्षणाक्षणाला विचार करणे की मी कशा पद्धतीने स्वतःशी बोलत आहे, लोकांशी बोलत आहे, संवाद कसा करत आहे. बोलणे, स्मार्ट फॉर्म्युला वापरा मित्रांनो. संवाद स्मार्ट होणार आणि आपला माठ आपोआप भरणार, स्मार्ट बनणार. आणि म्हणून आणखी पुढचा फॉर्म्युला आहे स्मार्ट आणखी होण्यासाठी. बरं, स्मार्ट फॉर्म्युला समजला का? यस, येस सर. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आणखी स्मार्ट होण्यासाठी, संभाषण स्मार्ट करण्यासाठी, एक्सलंट, एक्सलंट विक्रमजी, यस, नवनाथ सर, महेश सर, यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्मार्ट बनूया, रिस्पॉन्स द्या, रिझल्ट मिळतील, बरोबर. कारण आपण जे देतो ना तेच परत मिळतं, जे देतो ते परत मिळतं. निसर्गाचा नियम आहे, नियम निकाडा यम राहतो, बोललो ना मी. त्यामुळे आपण जे देतो ते परत मिळतं, रिस्पॉन्स. आणि म्हणून इथे या ठिकाणी आणखी पुढे लाल अक्षरामध्ये शब्द लिहिले बघा, स्वतःची शैली. पुढे इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? हॅबिट्स, स्किल, ऍटिट्यूड आणि नॉलेज. काश, ज्या उद्योजकाकडे काश आहे, कॅश आहे, काश आहे, त्यांच्याकडे कॅश आहे. ज्यांच्याकडे कॅश नाही त्यांच्याकडे काश, मेरे पास काश होता तो कॅश होती. पश्चाताप करतात, मग ताप येतो सगळ्यांनाच, बरोबर. बिझनेसला ताप येतो. ताप आला की माहितीये कोरोना झाला, चेकअप करायची पण गरज नाही, डिक्लेअर अगोदरच करतात, बरोबर ना. आणि म्हणजे बिझनेस आता बंदच पडतो, मग ताप होतो, मग डोक्याला ताप झाला, सगळ्याच प्रकारचा ताप होतो. त्यासाठी आपल्याला कॅश फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचा आहे. कॅश म्हणजे काय? KASH, त्यामध्ये ई कॅश फॉर्म्युला आहे. ई कॅश म्हणजेच काय? ई कॅश म्हणजेच ओके, इथिक्स, नॉलेज, ऍटिट्यूड. ओके, ई कॅश. तर ई कॅश पुढे आपण जाणून घेऊया पुढे. यस, चला नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया.
दोन प्रकारचे स्पीकर्स आहेत. इथे सुद्धा दोनच प्रकारचे उद्योजक आहेत. एक आहे सक्सेसफुल आणि एक आहे फेल्युअर. एक आहे ऑर्डिनरी आणि एक आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी. बरोबर. एक आहे सक्सेसफुल आणि दुसरा आहे फक्त फुल सक्सेस नाही. बरोबर. म्हणजे ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी दोनच प्रकारचे. 2 टाइप्स ऑफ स्पीकर्स, 2 टाइप्स ऑफ एंटरप्रेन्युअर्स, 2 टाइप्स ऑफ बिझनेसमॅन. बिझनेसमॅन म्हणजे आपण स्पीकर बोलत असतो ना. ऑर्डिनरी बिझनेसमॅन स्पीकर्स आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरी काय करतात बोलत असताना, ऑर्डिनरी उद्योजक काय करतात बोलत असताना 10% बॉडी लँग्वेजवर काय करतात महत्व देतात. बॉडी लँग्वेजला 10% महत्व देतात. बॉडी लँग्वेजला काही गरजेचं नाही, फक्त 10%. आवाजाचा जास्त वापर करत नाही, आवाज फक्त 20%चा वापर करतात. आणि शब्द 70%. 70% शब्दांचा वापर करतात. 70% बिझनेसमॅन. पुढे जाऊया. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी उद्योजक काय करतात बघा, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, हे महत्वाचं आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी उद्योजक हुशार असतात, स्मार्ट असतात, त्यांना स्मार्ट कॅश काश सगळे फॉर्म्युला माहिती असतात. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी उद्योजक रोज एक्स्ट्रा काहीतरी करतात आणि त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये एक्स्ट्रा करतात. आणि तेच म्हणजेच काय, शब्दांचा जास्त वापर करत नाही. त्यांना माहिती आहे शब्दापेक्षा भावना जास्त महत्वाच्या आहेत, लँग्वेज पेक्षा बॉडी लँग्वेज महत्वाची आहे. आणि म्हणून ते 7% शब्दांचा वापर करतात बोलण्यामध्ये, संवादामध्ये, बिझनेस मॅसिव्ह लेवलला करण्यासाठी. आणि आवाजाचा वापर 38% करतात आणि बॉडी लँग्वेजचा वापर 55% करतात. ज्यावेळेस आपण बिझनेस मीटिंग करत असतो, बिझनेस मीटिंग करत असताना आपली बसण्याची पद्धत समोरच्याला कळते, हा एक्सपर्ट आहे, ऑर्डिनरी आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तिथेच बिझनेस डील होणार आहे की नाही ते बसण्यावरूनच कळते, बॉडी लँग्वेजवरून कळतं. पहिल्या आवाजावरून, फोनवर असेल किंवा झूम असेल, पहिल्या आवाजावरून, पहिल्या म्हणजे मीटिंग घेतो आपण किंवा 1 मिनिट प्रेझेंटेशन देतो असतो, पहिल्या आवाजावरूनच आपल्याला समोरच्याला कळतं की हा व्यक्ती, हा बिझनेसमॅन एक्सपर्ट आहे, ऑर्डिनरी आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि म्हणून मित्रांनो, एक उद्योजक या नात्याने बिझनेस जर आपल्याला बूस्ट करायचा असेल तर कम्युनिकेशन स्किल हे इम्प्रूव्ह केलंच पाहिजे, डेव्हलप हे केलंच पाहिजे. आणि त्यासाठी बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेज आणि वर्ड्स, व्हॉइस या गोष्टींचा वापर करायचा आहे आपल्या बोलण्यामध्ये. मग कसा वापर करायचा, पुढे जाऊया. 55% पुढील स्लाइडवर 55% बॉडी लँग्वेज. BMW कार घेतली पाहिजे की नाही? येस सर येस. मी काय मार्केटिंग करत नाही BMW ची, पण BMW, मर्सिडीज, फेरारी, ऑडी या सगळ्या गाड्या, बरोबर ना. तर BMW फॉर्म्युला लक्षात राहावा म्हणून तुम्हाला BMW या ठिकाणी शब्द दिला आहे. BMW स्क्रीनशॉट घेऊ शकता, लिहून घेऊ शकता. 100% संभाषण कौशल्य एक उद्योजक या नात्याने वापरण्यासाठी BMW वापरायला सुरुवात करा. यस. BMW कारचं चित्र डोक्यात आणा, बरोबर. आणि बी म्हणजेच काय, बॉडी लँग्वेज. इथून पुढे फोनवर बोलताना, व्हिडिओच्या माध्यमाने बोलताना, ऑफलाईन बोलताना, समोरासमोर मीटिंग करत असताना, कोणाशीही ग्राहकासोबत असेल किंवा ऑफिसमधील लोकांशी असेल किंवा नवीन बिझनेसमॅनशी असेल, कोणाशी मीटिंग करत असताना, बोलत असताना आपली देहबोली बॉडी लँग्वेज 55% वापरायचं आहे, बरोबर. BMW लक्षात राहण्यासाठी 55% बॉडी लँग्वेज. त्यानंतर M म्हणजे माउथ, तोंडाचा वापर, कारण तोंडातून आवाज बाहेर येतो म्हणून माउथ. आवाज, ज्याच्या आवाजात दम आहे त्याच्याकडे दाम येतो, ज्याच्या आवाजात दम नाही, दाम आहे तो पण निघून जातो, बरोबर ना. आवाजात दम असेल तर मिरची पण विकता येते आणि आवाजात दम नसेल तर पेढे पण विकता येत नाही, कारण आवाजात दम पाहिजे, वॉइस. जिसके बोलने में दम है वही आदमी सबसे ज्यादा धंधा कर सकता है, बिझनेस करता है. आवाजामध्ये दम पाहिजे, व्हॉइस मॉड्युलेशन त्यासाठी महत्वाचे आहेत बोलताना, मीटिंग करताना. आणि शब्द 7%. BMW लक्षात ठेवा, बॉडी, माउथ अँड वर्ड्स. आणि मग बॉडी लँग्वेज कशा पद्धतीने आपण विकसित करू शकतो, 3 टेक्निक्स आपण शिकूया. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस ऑर येस. टाईप करा येस. बॉडी लँग्वेज कशी आहे तुमची? पटकन टाईप. येस, व्हेरी गुड, एक्सलंट. चलो पुढे जाऊया. बॉडी लँग्वेज 55%. एक उत्कृष्ट उद्योजक या नात्याने बिझनेस मॅसिव्ह लेवलला आपल्याला खेचून आणण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी
आपले पोस्चर्स पॉवरफुल पाहिजे. पोस्चर्स म्हणजे पोझिशन. पोझिशन म्हणजेच मनाची तयारी, बरोबर. म्हणजे मनाची तयारी, मानसिक ठेवण, शारीरिक ठेवण, हातांची ठेवण. व्हिडिओच्या माध्यमाने बोलत आहोत तर हातांची ठेवण कशी पाहिजे, पोस्चर्स, पोझिशन, बरोबर. किंवा आपण कसे बसलेलो आहोत, कसे बसलो आहोत. तुम्हाला माहिती असेल दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरला त्यांच्या सेनापतीने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? कोणत्या देशावर अटॅक करायचा आहे. हिटलरने विचार केला आणि उत्तर दिलं, ज्या देशातील लोक कमरेत वाकून बसतात आणि कमरेत वाकून चालतात त्या देशावर अगोदर अटॅक करूया, कारण तो देश आळशी आहे. म्हणजेच काय, एक उद्योजक या नात्याने आपण बिझनेस मीटिंग साठी गेलेलो असणार किंवा घरून जरी ऑफलाईन झूमच्या माध्यमाने मीटिंग करत असणार किंवा कुठेही नवीन ग्राहकासोबत किंवा जुन्या ग्राहकासोबत किंवा नवीन बिझनेस कोलॅबरेशन्स, बिझनेस मीटिंग्स, डील्स किंवा जे काही VVIP मीटिंग्स असतील ऑफलाईन ऑनलाईन, त्यावेळेस आपले पोस्चर्स, बसण्याची शरीराची ठेवण, बसण्याची पद्धत, चेहऱ्याची ठेवण, बरोबर. आउटर व्ह्यू आणि इंटरव्ह्यू. आउटर व्ह्यू म्हणजे केसापासून पायापर्यंत, पायापासून केसापर्यंत, नकापासून आउटर व्ह्यू. आणि इंटरव्ह्यू आतमध्ये काय आहे, पोझिशन. आपली पोझिशन कशी आहे, बरोबर. समोरच्याला आपण आपल्या अकाउंट मध्ये किती अमाऊंट आहे समोरचा व्यक्ती विचारणार नाही. आपल्या बिझनेसचा टर्नओव्हर किती आहे सांगण्याची गरज पडत नाही. आपली पोझिशन कशी आहे प्रत्येक ठिकाणी त्यानुसार पोझिशनिंग होते. पोस्चर्स, बॉडी लँग्वेज खूप महत्वाचा शब्द आहे. कधी कधी भाषा बोलत नाही पण बोली भाषा बोली भाषापेक्षा, लँग्वेज पेक्षा बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. काही उद्योजक टर्नओव्हर चांगला होत आहे पण चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात आणि काही उद्योजक बिझनेस अपेक्षेपेक्षा हवा तेवढा येत नाही तरी चेहऱ्यावरचा तेज हा वाढतच जातो, तेज वाढतच जातो दिवसेंदिवस. आपले नवनाथ देवकर सर बघा, यस, चेहऱ्यावर तेज, तेजस्विता, ओजस्विता, तपस्विता, नेहमी तेज. बिझनेस, बिझनेस हा शब्द लिहून काढा, सक्सेस हा शब्द लिहून काढा. दोन्ही मध्ये यस 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 3 वेळेस यस आलेला आहे. यस यस यस. पोस्चर्स, पोझिशन्स नेहमी चांगले हवे आहेत, योग्य हवे आहेत. यस ऑर यस. बिझनेस आणि सक्सेस बघा 3 वेळेस यस आहे. परिस्थिती कशी असू द्या, मनस्थिती मात्र जबरदस्त पाहिजे. परिस्थिती कशी असू द्या, मनस्थिती जबरदस्त. पोझिशन, पोस्चर्स, चेहऱ्यावर स्माइल पाहिजे. अशी बॉडी लँग्वेज करा, स्माइल. इथून खाली, मानेच्या खाली आणि इथून वर हा जो चेहरा आहे ना, चेहरा बोलतो. पोस्चर्स. येस. गेस्चर्स. गेस्चर्स म्हणजे काय? हात वारे, इकडून तिकडे जाई वारे, बरोबर. ज्यावेळेस असतील योग्य हात वारे, हात वारे बोलताना, मीटिंग्स करताना. बघा बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशनचा पार्ट आपण घेत आहोत. बॉडी लँग्वेज खूप महत्वाचा आहे, हात वारे खूप महत्वाचे आहे. उद्योजकांचे, रतन टाटाचे व्हिडिओज बघा किंवा टोनी रॉबिन्सनचे व्हिडिओज बघा. ट्रेनर आहेत पण उद्योजक आहेत. 3 दिवसाचा टर्नओव्हर 100 करोड आहे, उद्योजक आहेत ना, बरोबर. किंवा एलॉन मस्क बघा. कोणत्याही यशस्वी उद्योजकांचे व्हिडिओज तुम्ही जर बघितले तर त्यांचे पोस्चर्स, गेस्चर्स आणि फेशियल एक्सप्रेशन्स एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. ऑर्डिनरी नाहीतच, एक्स्ट्राऑर्डिनरी. फेशियल एक्सप्रेशन्स खूप महत्वाचे आहेत. हाव, बरोबर. हाव निघून जातो, फक्त राहतो भाव. ग्रीडी नेचर निघून जातो, बरोबर ना. हाव निघून जातो. काय आपण म्हणतो ना, आमच्या गावाकडे एक शब्द आहे बघा, गावाकडे काय हावरट माणूस आहे ना. हाव निघून जातो, फक्त राहतो भाव. फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे हावभाव, चेहऱ्यावरील हावभाव. भाव येतो जीवनाला, बिझनेसला, व्हॅल्यू वाढते, व्हॅल्यू ऍडिशन होऊन जातं. हावभाव, सेल्फ व्हॅल्यू वाढते आणि बिझनेसची पण व्हॅल्यू वाढते. व्हॅल्यू, किंमत वाढते. किंमत का वाढते? कारण हिंमत चांगली आहे. आणि हिंमत का वाढते? कारण चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज चांगली आहे. हावभाव. यस और यस. स्माइल करा चेहऱ्यावर मस्तपैकी आणि
एक या ठिकाणी यस टाईप करा. बॉडी लँग्वेज चांगली करायची आहे आजपासून. गाडीत बसताना इथून पुढे कोणत्याही मिटिंगला गेल्यानंतर, कोणत्याही प्रोग्रामला गेल्यानंतर काही गोष्टी करा. बॉडी लँग्वेज, भले तुम्ही बोलण्यासाठी नाही गेलात, ऐकण्यासाठी गेलेला आहात. कारण एक उत्कृष्ट उद्योजक ऐकत असतो, उत्कृष्ट वक्ता ऐकत असतो, आणि जास्त ऐकल्यामुळे हे भरतं माठ आणि आपण होतो स्मार्ट. म्हणून फ्रंट सीटला बसायचं, VIP सीटला बसायचं. भले आपली जागा नाही तरी बसायचं, आपलं नाव नसेल तिथं तरी बसायचं. बरोबर ना? तुम्ही म्हणला सर दुसऱ्यांची नावं लिहिलेली आहेत त्या ठिकाणी VIP. आम्हाला येऊन भेटा तुम्ही, तिथे कसं बसायचं, ती जागा तुमची कशी करायची आम्ही तुम्हाला सांगू. आजपर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी दुसरे VIP नाम, आमदार, नामदार, खासदार, मंत्री, उद्योजक, VIP त्या ठिकाणी आम्हाला बसण्याची संधी मिळते. तुम्ही तर आणखीन यशस्वी उद्योजक आहात, तुम्हाला तर का नाही मिळणार? पण सिक्रेट्स असतात फ्रंटला बसण्यासाठी. बरोबर? हे 3 सिक्रेट तर वापरा अगोदर. मराठीमध्ये म्हण आहे बघा, निर्लज्जम सदा सुखी. पहिली म्हण. दुसरी म्हण आहे, कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. आता याचा अर्थ असा नाही माय बाप हो, उद्धटपणा नाही. बरोबर? रिस्पेक्ट सगळ्यांना द्यायचा, पण बोलायचं निश्चित. बरोबर? आणि मग फेशियल एक्सप्रेशन चांगले ठेवायचे, आनंदी. प्रत्येक मिटिंगला तुम्ही जाताना तुम्ही चीफ गेस्ट आहात असं समजलं पाहिजे समोरच्याने. फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज. आपण यशस्वी आहोत हे कधी होणार? यशस्वी झाल्यानंतर मी यशस्वी व्यक्तीसारखा राहणार. अगोदरपासून आत्तापासूनच पुढे जाऊया. अरे येस, खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊया. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वक्ता महाराष्ट्राचा. पुढे जाऊया. वक्ता महाराष्ट्राचा, उत्कृष्ट वक्ता. या ठिकाणी जेवढे महान वक्ते दिसत आहेत राईट साईडला फोटोज मध्ये, बरोबर, तर तिथे काही उद्योजक, महान व्यक्तिमत्व आहेत. बरोबर? आणि या ठिकाणी हा जो प्रोग्राम आहे, उत्कृष्ट वक्ता महाराष्ट्राचा बना सभादिट गाजवा व्यासपीठ. एक उद्योजक या नात्याने आपल्याला बोलावं लागतं. आपलं नाणं खणखणीत पाहिजे. संवाद कौशल्य. पुढे जाऊया. दोन उदाहरणं मुद्दामून दिली या ठिकाणी, तुम्हालाही माहिती आहे. वॉरन बफेट यांनी डेल कार्नेगी या इन्स्टिट्यूट मध्ये पब्लिक स्पीकिंग हा प्रोग्राम केला. कम्युनिकेशन स्किल, आर्ट ऑफ विनिंग फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पीकिंग, इफेक्टिव्ह स्पीकिंग, लीडरशिप ट्रेनिंग. हा कोर्स ज्यावेळेस वॉरन बफेट यांनी केला, त्यानंतर बिल गेट्स यांनी सुद्धा हाच कोर्स केला. 2 हॅबिट्स बघा यांचे. पहिले हॅबिट कोर्सेस केले, दुसरी हॅबिट कोच अरेंज केले, तिसरी हॅबिट बिल गेट्स वर्षाला 100 पुस्तकं वाचतात आणि वॉरन बफेट तर दिवसाला 6.5 तास वाचन करतात. कम्युनिकेशन स्किलला यांनीही महत्व दिलं. आवर्जून पुस्तक वाचा. 2007-8 मध्ये माझ्याकडून एक पुस्तक वाचण्यात आलेलं होतं आणि ते पुस्तक लिहिलेलं आहे कोणी? बिल गेट्स यांनी. बिल गेट्स लिखित पुस्तक, एवढं मोठं पुस्तक आहे. द रोड अहेड, बिझनेस ऍट द स्पीड ऑफ थॉट, पुस्तकाचं नाव आहे. त्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला कम्युनिकेशन स्किल, रीडिंग, या हॅबिट्स उद्योजकाकडे पाहिजेत. गाडीत पेट्रोल असतं तर गाडी चालणार नाही. त्या पद्धतीने माइंडसाठी, ब्रेनसाठी, सोलसाठी, बिझनेस पुढच्या लेवलला अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल, लर्निंग करावं लागेल. आणि लर्निंग करतील ते अर्निंग करतील, बिझनेसला टर्निंग मिळणार. पुढे जाऊया. मग काय बिझनेसचे बेनिफिट्स काय आहेत कम्युनिकेशन डेव्हलप करण्याचे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे? एक उद्योजक या नात्याने बिझनेस बूस्ट कसा होणार कम्युनिकेशनच्या माध्यमाने, या सर्व गोष्टी केल्यामुळे. आणि बिल गेट्स आणि वॉरन बफेट यांचं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे. काय फायदे होणार? कॉन्टॅक्ट्स वाढणार आपले बोलण्यामुळे. उत्कृष्ट बोलण्यामुळे कॉन्टॅक्ट्स वाढतात. कॉन्टॅक्ट्स आणि हॅलो, कॉन्टॅक्ट सोबत कनेक्शन्स वाढतात. कॉन्टॅक्ट्स भरपूर आहेत तुमच्या मोबाईलमध्ये. व्हॉट्सअप बघा, भरपूर आहेत. आणि व्हॉट्सअपचे ग्रुप तर कितीतरी आहेत. आणि फेसबुक फ्रेंड तर 5000 प्लस आहेत. कॉन्टॅक्ट्स भरपूर आहेत, पण कनेक्शन्स खूप कमी आहेत. कनेक्शन्स, ज्यांच्याशी कनेक्शन्स असतं ना, तिथे जास्तीत जास्त रिझल्ट मिळतात, बिझनेस मिळतो, प्रॉफिट होतो, ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते. कनेक्शन्स जिथे बंद जुळतात, सूर जुळतात, मन जुळतात आणि
ते बोलण्याने होतात. मन हे बोलण्याने जुळतात. बरोबर ना? मग अंतर दूर जरी असेल ना तरी मन जुळलेले असतात. एक छोटस उदाहरण देतो. भगवान गौतम बुद्ध यांना एका साधूने, शिष्याने प्रश्न विचारला. एका ठिकाणी पती पत्नी मोठमोठ्याने भांडत होते. दोघांमध्ये 2 फूटचं अंतर असेल, पण भांडत होते मोठमोठ्याने, ओरडून आपापली बाजू परफेक्ट कशी आहे हे सांगत होते. मोठमोठ्याने ओरडायचे. मग त्या साधकाने, त्या शिष्याने भगवान गौतम बुद्ध यांना, साधूंना विचारलं, भगवान गौतम बुद्धांना विचारलं की दोघ जण का भांडतात, मोठमोठ्याने का ओरडून भांडत आहेत, का ओरडत आहेत? अंतर तर खूप कमी आहे. ते हळू बोलले तरी आवाज येऊ शकतं, एकमेकांना आवाज ऐकू येऊ शकतं, पण मोठमोठ्याने का ओरडून बोलत आहेत? त्यावेळेस भगवान गौतम बुद्ध सांगतात, ते शरीराने जवळ आहेत, एकमेकांना आवाज ऐकू येत आहे, पण मनाचा आवाज, एकमेकांचा मनाचा आवाज, मनाचं अंतर मनाने खूप दूर आहे. कनेक्शन्स नाहीत. जवळ कॉन्टॅक्ट्स आहेत पण कनेक्शन्स नाहीत. सेम एक उद्योजक या नात्याने तुमच्या मोबाईलमध्ये बघा कितीतरी व्हीआयपी नंबर्स आहेत, व्हीआयपी नंबर्स, जे खूप मोठ्या लेवलला बिझनेस एकदम शूट होऊ शकतो, बूस्ट होऊ शकतो, पण त्या व्हीआयपी कॉन्टॅक्ट सोबत कनेक्शन्स नाही केले, कोलॅबरेशन्स नाही केले, मर्जर नाही केलं, रिलेशन नाही केलं, बॉन्डिंग नाही केलं, ट्रस्ट बिल्ड नाही केला, सर्व्हिस नाही दिली, बरोबर? त्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये जागा निर्माण नाही केली. मोबाईलमध्ये जागा निर्माण केली, पण हृदयामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये लॉंग टर्म साठी जागा निर्माण नाही केली. जर जागा निर्माण केली असती तर ते बोलले असते की मला तुमचा बिझनेस पुढच्या लेवलला घेऊन जायचा आहे. कनेक्शन्स, आणि हे कम्युनिकेशनने होतं. कारण कम्युनिकेशन चांगलं असेल तर रिलेशन्स वाढतात, रिलेशन्स, आणि रिलेशन चांगले झाले की रिझल्ट्स येतात, रिझल्ट्स, आणि रिझल्ट्स वाढले की रिटर्न्स येतात, रिटर्न्स वाढले की रेफरन्सेस येतात, रेफरन्सेस आपोआप मिळतात, मागण्याची गरज पडत नाही. रेफरन्सेस मिळतात, रिझल्ट्स येतात, रिटर्न्स येतात, रिलेशन्स वाढतात, बरोबर? आणि हे सगळं रिटर्न्स का वाढतात माहितीये का? रिटर्न्स मॅसिव्ह लेवलला, कारण आपण जे देतो ते परत मिळतं. बोलतोय ते कळतंय का? यस ऑर यस? डोक्यात, मनात, हृदयात, अंतःकरणात, काळजात घुसतंय का? बसतंय का? झिरपतंय का? उतरतंय का? पटतंय का? यस ऑर यस? फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. एक्सलंट, एक्सलंट, एक्सलंट. पुढे जाऊया. हेड हंटिंग, कम्युनिकेशन स्किल, बिझनेस बूस्ट करण्यासाठी कम्युनिकेशन स्किलची पुढची टेक्निक आहे. काय होणार कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केल्यामुळे? हेड हंटिंग होणार. हेड हंटिंग, हेड हंटिंग म्हणजे काय? हेड म्हणजे डोके, हंटिंग करणे म्हणजे खेचून आणणे. बिल गेट्स हेड हंटिंग करतात वर्षातून 365 लोकांना भेटून. म्हणजे त्यांच्या लेवलला मोठमोठ्या कंपनीचे सीईओ, लीडर्स यांना ते भेटतात, त्यांच्याशी मीटिंग करतात आणि त्यांना विचारतात ते ज्या कंपनीमध्ये काम करत आहेत त्या कंपनीला त्यांनी किती मोठं केलेलं आहे, पूर्ण बॅकग्राऊंड काढतात आणि त्यांना खूप मोठ्या लेवलला ऑफर देतात, जे तिथे ऑफर आहे त्यापेक्षा 2 पट, 5 पट, 10 पट, आणि आपल्याकडे, आपल्या कंपनीत त्यांना आणतात. हेड हंटिंग करतात. लीडर्सला हंटिंग करणे. बिझनेस 3 गोष्टीमुळे वाढतो. अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये, काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मॅन पॉवर सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे हेड हंटिंग. मशीन पॉवर आणि मनी पॉवर, MP. मशीन पॉवर टेक्नॉलॉजी, मनी पॉवर आणि मॅन पॉवर. हेड हंटिंग म्हणजे मॅन पॉवर. योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी, अयोग्य व्यक्ती योग्य ठिकाणी नाहीच होऊ शकत. अयोग्य व्यक्ती अयोग्य ठिकाणी. हेड हंटिंग, योग्य व्यक्ती. माशाला पाण्यात पोहायला शिकवलं तर तो पाण्यात पोहायला सांगितलं तो पोहणार. माशाची जागा पाण्यातच पाहिजे. त्याला झाडावर चढायला सांगितलं तो कधीच चढणार नाही, किंवा बाहेर पळायला सांगितलं तो कधीच पळणार नाही, तडपडणार. आणि उद्योजकांकडून या चुका होतात. समोरचा व्यक्ती आपण बघत नाहीत, किंवा अनेक उद्योजक बघत नाहीत आणि त्याला ऑफिसमध्ये जॉब देतात, किंवा आपल्याकडील HR लोक इंटरव्ह्यू घेत असतील पण त्यांना हेड हंटिंग येत नसेल, कारण कम्युनिकेशन स्किल नसेल, तर हेड हंटिंग होणार नाही. हेड हंटिंग मध्ये समोरच्याला प्रश्न विचारण्यातूनच आपल्याला कळतं
की या व्यक्तीकडे आतमध्ये काय आहे, क्या छपा आहे, क्या छिपा आहे, काय लपलेलं आहे, काय छापलेलं आहे. व्यक्ती वाचायला सुरुवात होऊ शकते, हेड हंटिंग होऊ शकते योग्य कम्युनिकेशन स्किलमुळे. माणसे आपल्याकडे यायला सुरुवात होतात हेड हंटिंगमुळे, आणि हेड हंटिंगची सुरुवात होते कम्युनिकेशन स्किलने, पब्लिक स्पीकिंगने, वक्तृत्व कलाने, संवाद कौशल्य यामुळे, बोलण्यामुळे. 3 गोष्टी सांगितले. चौथी गोष्ट सेल्स. कंपनीचा आत्मा सेल आहे. कंपनीचा आत्मा सेल, SALES सेल्स, SALE सेल. आणि जर हा आत्मा नसेल ना, SELL सील नाही, SELL सेल, सेल विका, कंपनी विकावं लागेल जर सेल्स नसेल तर. SALE सेल आणि SELL सेल. बघा शब्दच आहेत पण शब्द खूप महत्वाचे आहेत. शब्द आधार देतात आणि शब्द धार पण देतात. सेल्स. सेल्स कशाने वाढतो? सेल्स पर्सन जे आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत, टीम आहे, मॅनेजर्स आहेत, लीडर्स आहेत, वर्कर्स आहेत, ऑनलाईन ऑफलाईन, हे सगळे लोक जे काम करत असतात. आणि उद्योजक, बिझनेसमॅन स्वतः एक सेल्स पर्सन आहे. स्वतः बिझनेसमॅन एक सेल्स पर्सन आहे. या पृथ्वी तलावर जेवढ्या कंपन्या होऊन गेले, मायक्रोसॉफ्ट पासून ते अनेक कंपन्या घ्या तुम्ही, भारतातील कंपनीज नाव घेऊ शकता, ऑल ओव्हर द इंडियातील कंपनीज, टॉप 1000 कंपनीज किंवा वेगवेगळ्या कंपनी ऑर्गनायझेशन्स, त्यातील 65% सीईओज आणि कंपनीचे ओनर्स हे सेल्स इंडस्ट्रीतून आले. सेल्स आणि सेलिंग मध्ये तोच बिझनेस करू शकतो, प्रॉफिट करू शकतो, टार्गेट पूर्ण करू शकतो ज्याच्याकडे बोलता येतं. आणि बिझनेसमॅन स्वतः सेल्स करत असतो. बिझनेस मीटिंग मध्ये 1 to 1 मीटिंग करणे किंवा 1 मिनिट प्रेझेंटेशन करणे म्हणजे तिथे आपण सेल्स करत आहोत. स्वतःचा इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीच्या मनावर, मेंदूवर टाकत आहोत, इम्प्रेस करत आहोत, इन्फ्लुएन्स करत आहोत. इम्पॅक्ट, 6वा शब्द इम्पॅक्ट आणि इन्फ्लुएन्स. सेल्स, बिझनेस डील्स, कोलॅबरेशन्स, मर्जर्स, VC, व्हेंचर कॅपिटलिस्ट, बरोबर, मॅसिव्ह लेवलला हे सगळं होऊ शकतं सेल्स. आणि यासाठी आपल्याला कम्युनिकेशन असावं लागतं. मी बोलतोय तर कळतंय का? चॅट बॉक्सवर टाईप करा येस ऑर येस. शेवटचे 10 मिनिटं मी घेणार आहे, 6:30ला मी या ठिकाणी थांबणार आहे. येस येस सर, येस सर, येस. एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. सेल्स. सो एक उद्योजक स्वतः सेलिंग करत असतात. माझे मित्र आहेत, एक उद्योजक आहेत, 10 वर्षात 100 करोडची कंपनी उभी केली. 10 वर्षात. अप्रतिम बोलता, अप्रतिम बोलण्यामुळे, अप्रतिम सेल्स करतात. सेलिंग. मी एका उद्योजकाला भेटलो ज्यांची कंपनी 25 वर्षात 10,000 करोडची कंपनी झाली, ज्यांच्यासोबत 2 दिवस प्रत्यक्षात राहिलो, 2 दिवस राहिलो त्यांच्यासोबत. अप्रतिम कम्युनिकेशन आहे, अप्रतिम सेल्स आहे, स्ट्रॅटेजीज आहेत, स्किल सेट आहे, टूल सेट आहे, माइंड सेट आहे, सिस्टम आहे, प्रोसेस आहे, हेड हंटिंग आहे, कॉन्टॅक्ट आहेत, कनेक्शन्स आहेत, सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. कम्युनिकेशन 4 गोष्टी बघितले. 5वी गोष्ट ई कॅश. स्मार्ट फॉर्म्युला मधला ई कॅश. ई म्हणजे इथिक्स, इथिक्स म्हणजे विचार, आणि याच्याविषयी आपण बोललो, विचारावर विचार करायचा आहे. आपला प्रत्येक विचार हा बिझनेस आणण्यासाठी, रिझल्ट आणण्यासाठी, सर्व्हिस आणण्यासाठी, सर्व्हिस देण्यासाठी, लेगसी क्रिएट करण्यासाठी असला पाहिजे. आणि होय, ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि प्रॉफिट करण्यासाठी पाहिजे. ई कॅश, इथिक्स, विचार कसे आहेत बघा. विचार, उद्योजकांचे विचार आपल्या आतमध्ये आहेत का? रडणारे विचार असतील तर उद्योजक कधी उद्योजक म्हणून घडणार नाहीत, आणि घडणारे विचार असतील तर उद्योजक कधी रडणार नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, रडणारे कधी घडत नाहीत आणि घडणारे कधी रडत नाहीत. उद्योजकांनी कधीच कारणे सांगायचे नाहीत. कारणे सांगणारे विचार नको. कारणे सांगणारे कधी यशस्वी उद्योजक होत नाहीत, आणि यशस्वी उद्योजक कधी कारणे सांगत नाहीत. ई कॅश, इथिक्स काय, तत्व काय आहे, विचारश्रेणी कशी आहे, बोलण्याची श्रेणी कशी आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, आणि बोलण्याच्या अगोदर मनात जे विचार येतात ते विचार मुखातून बाहेर कसे पडतात. विचार. ई कॅश. के म्हणजे नॉलेज. आपल्या बिझनेसचं ज्ञान आपण घेत आहोत का दररोज? आपल्या बिझनेसचं ज्ञान, आणि सोबतच आत्ताच्या काळानुसार अपडेट आणि अपग्रेड होत आहोत की नाही नॉलेज मुळापर्यंत, ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमाने. म्हणजेच आपण शिकत आहोत की नाही, लर्निंग करत आहोत की नाही, कम्युनिकेशन स्किलचं नॉलेज घेत आहोत की नाही. त्याचबरोबर ए म्हणजेच काय, ऍटिट्यूड. आपण ऍटिट्यूड दृष्टिकोन विकसित करत आहोत की नाही, आणि ऍक्शन्स घेत आहोत की नाही, जे ज्ञान घेतलेलं ते इम्प्लिमेंट करत आहोत की नाही.
स्किल डेव्हलप करत आहोत की नाही, कौशल्य विकसित करत आहोत की नाही. स्किलचं स्पेलिंग जर लिहिलं ना SKILL स्किल, पहिला यस काढा पुढे राहतो किल. जे उद्योजक स्किल डेव्हलप करत नाहीत, कम्युनिकेशन स्किल, गुणांचा राजा, यस निघून जातो पहिला, कारण यस म्हणजे सक्सेस निघून जातो, फक्त राहतो किल. ते किल करतात बिझनेसला, स्वतःला इनडायरेक्टली. म्हणून कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आणि ई कॅश मधला H, आणि हे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं हॅबिट्सने, सवयीने. लर्निंगचे हॅबिट, ट्रेनिंगचे हॅबिट, प्रॅक्टिसचे हॅबिट, गोड बोलण्याचे हॅबिट, डोक्यावर बर्फ, बरोबर, तोंडात साखर, बोलण्याची हॅबिट, सराव करण्याची हॅबिट, वाचण्याचे हॅबिट. ई कॅश, मग आयुष्यामध्ये कॅश 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 आणि कॅशच येणार. काश मैंने ई कॅश डेव्हलप किया होता असं म्हणण्याची वेळ येणार नाही, बरोबर. आणि म्हणून 6वा शब्द आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. असेल ना तर इफेक्ट पडतो, प्रभाव पडतो, इम्पॅक्ट पडतो, इन्फ्लुएन्स पडतो. तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं, असं होतं. तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. जिथे जाणार तिथे तुम्ही परीस म्हणून जाणार, परीस म्हणून. परीस जिथे स्पर्श करतो लोखंडाचं सोनं होऊन जातं. परीस जिथे स्पर्श करतो लोखंडाचं सोनं होतं. आमचे एक मित्र आहेत, उद्योजक आहेत, 450-500 करोडची कंपनी केली. पहिल्या महिन्यामध्ये पुण्यात आल्यानंतर काही हातात नव्हतं, पेपर होता, पेपर. एका महिन्यात 28 करोडचा बिझनेस केला त्या माणसाने. कोरेगाव पार्क मध्ये वन ऑफ द रिचेस्ट पर्सन. इम्पॅक्ट आणि इन्फ्लुएन्स, कम्युनिकेशन स्किल, इम्पॅक्ट आणि इन्फ्लुएन्स. डिअर फ्रेंड्स, कम्युनिकेशन स्किलची ताकद आहे. आणि ड्रीम कॅन कम ट्रू. एक उद्योजक, जो बिझनेस आपण सुरू केला होता, चाकोरीबद्ध जीवन जगायचं नाही, तर मला माझ्या मना पद्धतीने मनासारखं जीवन जगायचंय, फायनान्शियली स्ट्रॉंग बनायचंय, ग्रोथ करायची आहे, डेव्हलपमेंट करायची आहे, आणि मॅसिव्ह लेवलला प्रॉफिट आणायचं आहे, श्रीमंत उद्योजक बनायचं आहे, रिच बनायचं आहे. RICH रिच. आणि RICH रिच कधी होऊ शकतो? REACH रिच झाल्यानंतर. रिच म्हणजे काय? त्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर. आणि त्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला कम्युनिकेशन स्किल लागतं. डिअर फ्रेंड्स, हे 7ही गोष्टी बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. शेवटच्या स्लाइडवर जाऊया, पुढील स्लाइड घेऊया. इथपर्यंत बोललो ते कळलं का? सॉरी, यस. टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, यस. हॅलो, यस यस यस, टाईप करा. टाईप करा म्हणजे मला लक्षात येईल. हा, यस, हा, ओके, गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. म्हणून आजपासून गुंतवणूक करा स्वतःमध्ये. जगातील महान गुंतवणूक काय माहिती आहे? विच इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट इन द वर्ल्ड? एखादी लँड घेणे नाही. वॉरन बफेटचं वाक्य आहे, सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, सेल्फ इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. सेल्फ डेव्हलपमेंट करण्यासाठी जी गुंतवणूक केली जाते ती जगातील सगळ्यात महान गुंतवणूक आहे. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, बरोबर. स्वतःमध्ये गुंतवणूक करा, तर आउटपुट येतील. आउटपुट कधी येतील? इनपुट केले तर, बरोबर. इनपुट सॉफ्टवेअर, कॉम्प्युटरमध्ये काहीतरी टाकलं तर बाहेर येणार, आपोआप कसं येणार? इनपुट करा, आउटपुट येणार. खेडेगावात एक म्हण आहे, आडतच नाही तर पोहरत येणार कुठून. बिझनेस प्रॉफिट जनरेट होत नाही, ग्रोथ होत नाही, डेव्हलपमेंट होत नाही, आडतच नाही, आतमध्येच नाही. सगळं आहे. गुणांचा राजा नाही, गुणांचा राजा, सगळे गुण आहेत. मॅनेजमेंट गुण आहे, सेलिंग आहे, मार्केटिंग आहे, ब्रँडिंग, सगळे गुण आहेत. पण बोलण्याची कला, नाणं खणखणीतच नाही, आउटपुट येणार नाही. नोईंग इज नॉट इम्पॉर्टंट. काही लोक म्हणतील आता बरं झालं सर, आता मी शिकतो. आता स्वतःहून गाडी चालवायला शिकलं की मग धडक होते, घटना म्हणून ऍक्सिडेंट होतो. स्वतःहून पाण्यात पोहायला उतरल्यानंतर मग गटांगळ्या खायला सुरुवात होते. वेळ जास्त असेल तर काही हरकत नाही, पण प्रोफेशनल बनायचं असेल, चॅम्पियन बनायचं असेल तर प्रोफेशनल लोकांकडे सुद्धा गेलं पाहिजे. आणि जे आजपर्यंत शिकलो त्याचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे ना. नोईंग इज नॉट इम्पॉर्टंट, डुईंग इज इम्पॉर्टंट. भरपूर गोष्टी माहित आहेत. आतापर्यंत 20 सेशन इथे झालेत, बरोबर. ते बघू शकता व्हिडिओज. लक्ष गुरुकुलला व्हिजिट देऊ शकता.
आम्हाला भेटू शकता, नवनाथ देवकर सरांना भेटू शकता, तुमचे कोच असतील, मेंटर असतील त्यांना भेटू शकता. बरोबर, तुमच्या संपर्कात काही कोर्सेस असतील, ट्रेनिंग असतील ते अटेंड करू शकता. नोईंग इज नॉट इम्पॉर्टंट, डुईंग इज इम्पॉर्टंट. जे शिकलो आणि जे शिकणार आहोत ते इम्प्लिमेंट करा, तर आणि तरच रिझल्ट आहेत. मग आपल्यातला राम बाहेर येणार. राम जर बाहेर नाही आला तर राम उलट वाचा. राम 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 राम. बरोबर, उच्चार. टीव्ही राम सुंदर फॉर्म्युला आहे. टी म्हणजे ट्रेनिंग अटेंड करा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि थॉट चांगले करा. ट्रिपल टी फॉर्म्युला. टार्गेट ठेवून काम करायचं. टार्गेट सेट करा, टेक्नॉलॉजीचा वापर करा, बरोबर, थॉट्स पॉवरफुल आणा आणि ट्रेनिंग अटेंड करा कंटिन्यू तुमच्या बिझनेस संदर्भात. जी गरज आहे आता बिझनेस पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी. व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे लॉंग टर्मचं विजन, मिशन, स्ट्रॅटेजी असते ना. व्ही म्हणजे विजन. फिफ्थचं जसं विजन आहे फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्सचं, बरोबर, लाखो उद्योजकांच्या जीवनामध्ये योगदान करायचं आहे पुढील काही वर्षामध्ये. व्ही म्हणजे विजन. लक्ष गुरुकुलचं देखील विजन आहे. पुढच्या 12 वर्षामध्ये तक्षशिला, नालंदा युनिव्हर्सिटी, लक्ष गुरुकुल विद्यापीठ उभं करायचं आहे पुढच्या 12 वर्षात. हे विजन आहे. एकच ध्यास आहे सर्वांचा सर्वांगीण विकास. एक माध्यम म्हणून काम करायचं आहे. मेडिएटर. वी आर नथिंग. आम्ही काही नाहीत, आम्ही एक माध्यम आहोत, एक मेडिएटर आहोत. एक भाऊ, एक मित्र, एक भारतीय या नात्याने. व्ही म्हणजे विजन सेट करा तुमचं. आणि व्ही म्हणजे व्हिडिओज बघा, ऑनलाईन ऑफलाईन. तेच व्हिडिओज जे तुम्हाला बूस्ट करतील, बिझनेसला बूस्ट करतील, तुम्हाला बूस्ट करतील. व्हिडिओज जे तुम्हाला इन्स्पायर करतील, आतून पेटवतील, आतून जाग करतील. झोपलेलं ना जाग कोणी करू शकत नाही. आणि जे जागे आहेत, बरोबर, पण जागे असून सुद्धा झोपलेले आहेत त्यांना कोणी जागा करू शकत नाही. एकदाच जागा व्हायचं आहे. परतीचे दोर कापून टाकायचे. जसे 10 जानेवारीला आम्ही परतीचे दोर कापून टाकले. दररोज सकाळी 2:30ला 2:45ला आम्ही उठतो. दिवसाची सुरुवात 2:45ला होते, दिवसाचा शेवट 9:45ला होतो. उद्याही सकाळी 8 वाजता आमचं एक सेशन आहे, आवर्जून अटेंड करा. सुपर मॉर्निंग मास्टरी फेसबुक ग्रुपला तुम्ही जा. फेसबुक ग्रुपला तिथे लिंक तुम्हाला मिळेल. सुपर मॉर्निंग मास्टरी सकाळी 3:15 ते 4:15चा प्रोग्राम असतो. 8 वाजता प्रोग्राम आहे. जाणून घ्या 21 गोष्टी. आम्ही सांगत नाही की तुम्ही 3 वाजता उठा, 4 वाजता उठा, 5 वाजता उठा. ऍटलीस्ट सूर्योदयाच्या अगोदर तरी उठा. बरोबर ना. व्ही म्हणजे व्हिडिओज बघा, टीव्ही. आणि टीव्ही बंद करा. हॅलो, हात जोड. टीव्ही बंद करा, बरोबर ना. टीव्ही बघून पैसे येत नाही, बिझनेस वाढत नाही. टीव्ही आणि राम, आपल्यातल्या रामाला बाहेर काढा म्हणजे राम राज्य येणार, म्हणजे बिझनेस चांगला होणार. आर म्हणजे काय? रीडिंग करा, वाचन करा. वाचाल तर वाचाल. कोणती पुस्तकं वाचायची? रोज हजारो पुस्तकं प्रकाशित होतात. जिथे विकनेसेस आहे ती वाचायची आणि जे स्ट्रेंथ आहे ती पण वाचायची. आणि जे बिझनेसला ग्रोथ करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी, प्रॉफिट करण्यासाठी, स्किल सेटसाठी, टूल सेटसाठी, माइंडसेटसाठी, सिस्टमसाठी, प्रोसेससाठी, ऑटोमेशनसाठी रीडिंग करा. आपल्या क्षेत्रातील उद्योजकांची पुस्तके वाचा, टॉप लेवलची. आणि इतर क्षेत्रातील पण उद्योजक आहेत. उदाहरणार्थ आपण समजा मायक्रोसॉफ्ट मध्ये नाहीत, पण उद्योजक बिल गेट्स यांना वाचलं पाहिजे, बरोबर. एलॉन मस्कला वाचलं पाहिजे, स्टीव्ह जॉबला वाचलं पाहिजे, टाटा एन वाचलं पाहिजे, बरोबर. उद्योजकांना वाचा, रीडिंग करा, रिझल्ट येतील. ए म्हणजेच काय? ए म्हणजेच ऑडिओज ऐका, उद्योजकांचा ऐका, फिपला ऐका, मनाचा ऐका. ओके. आणि ए म्हणजे ऍक्शन्स घ्या. ऑडिओज आणि ऍक्शन्स. ऍक्शन महत्वाचे आहे. आर ए. आणि एम म्हणजेच काय? मिशन ठेवा. मिशन, विजन आणि मिशन ठेवा. मिशन, खूप मोठं मिशन. आणि मिशन पूर्ण करण्यासाठी एम म्हणजे मेंटॉर ठेवा. मेंटॉर. प्रत्येक उद्योजकाला मेंटॉर आहेत मित्रांनो. प्रत्येक उद्योजकांना आणि कंपनीला, संस्थांना, ऑर्गनायझेशनला सल्लागार मंडळ आहेत, कोच आहेत, मेंटॉर आहेत, जे मेंटॉरिंग करतात. मेंटॉर्स. टीव्ही राम. आणि बघा, मग आपल्या जीवनामध्ये बिझनेस खूप मोठ्या लेवलला येणार. लक्ष गुरुकुलचा एकच उद्देश आहे. शेवटच्या स्लाइडला जाऊया, पुढच्या स्लाइडला. 11 करोड लोकांच्या आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ, सक्सेस आणि हॅपीनेस देण्यासाठी एक माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. आणि फिपला आम्ही सलाम करतो, फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. पुढे जाऊया. पुढील स्लाइड असतील आणखी 1-2 स्लाइड्स. येस, नेक्स्ट स्लाइड, लास्ट स्लाइड. एकच ध्यास सर्वांचा सर्वांगीण विकास. थँक्यू. या ठिकाणी डिटेल्स आहेत.
कोणाला विजिट करायचं असेल, कॉन्टॅक्ट. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लक्ष गुरुकुल वेबसाईटला जाऊ शकता, फेसबुकला जाऊ शकता, प्रोफेसर बालाजी जाधव फेसबुक ग्रुपला जाऊ शकता, सुपर मॉर्निंग मास्टर फेसबुक ग्रुपला जाऊ शकता. धन्यवाद. राष्ट्र प्रथम हा विचार आहे आणि आपण सगळ्यांनी खूप सुंदररित्या बोलावं आणि आपला बिझनेस खूप सुंदररित्या वाढावा. बरोबर. अपेक्षेपेक्षा जास्त श्रीमंत व्हावं तुम्ही. बरोबर. एकच ध्यास सर्वांचा सर्वांगीण विकासानुसार एकमेकास सहाय्य करू, अवघेच होऊ सुपंत आणि श्रीमंत. सगळ्यांनी श्रीमंत व्हावं. सगळ्यांना जे कमिटमेंट्स मी सर्व्हिसेस प्रॉडक्ट्सच्या माध्यमाने देत आहात, खूप चांगले रिझल्ट हवेत. एक एक ग्राहक तुम्हाला हजार रेफरन्सेस आणि रिझल्ट तुम्हाला मिळवत. बरोबर. ही कळकळीने तळमळीने प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्ही खूप महान कार्य करत आहात सर्वजण. का? कारण तुम्ही लोकांना रोजगार देत आहात, लोकांना सर्व्हिसेस देत आहात, लोकांना प्रॉडक्ट देत आहात. तुम्ही एक उद्योजक आहात आणि तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये योगदान करत आहात आणि सगळ्यात महान कार्य करत आहेत. या ठिकाणी कार्य करत आहेत. कर. बरोबर ना. देव कर. नवनाथ देवकर सर. बरोबर ना. देव कर आपल्याला सांगत आहेत. करा, कर्म करा. भगवद्गीतेतला 3रा अध्याय आहे. कर्म करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगतात की करणी करेगा तो नर का नारायण बनेगा. नराचा नारायण माणूस होऊ शकतो, पशु पक्षी प्राणी होऊ शकत नाही. बरोबर. आपण आपल्या बिझनेस मध्ये एक्सपर्ट बनूया, एम्पायर क्रिएट करूया. असं काहीतरी तू कर गड्या, असं काहीतरी तू कर गड्या, तुला स्मरणतील पुढच्या पिढ्याने पिढ्या. बरोबर. असं काहीतरी लेगसी क्रिएट करूया. प्रत्येक श्वास, क्षणाक्षणाचा, कणाकणाचा, हृदयाच्या ठोक्याचा, रक्तातील थेंबाचा आपण 100% उपयोग करूया, सदुपयोग करूया, दुरुपयोग नको. आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं ऍसेट आहे आणि ते ऍसेट आहे हे जीवन, हा वेळ. टाइमपास नको, टफ प्रॅक्टिस करूया रफ अँड टफ बनण्यासाठी. बरोबर. अनिल कपूरचं सुंदर वाक्य आहे, हालात का शिकार बनोगे तो कुत्ता समझ के लाथ मारेगी दुनिया, हालात को शिकार बनाओगे तो सलाम करेगी दुनिया. शेर समझ के सलाम करेगी दुनिया. आपण सगळेजण शेर आहोत. बरोबर ना. आणि शेर बनने के लिए बोलावं लागतं, बोलना पडता है. संभाषण कला, कम्युनिकेशन स्किल विकसित करा, गुणांचा राजा. आणि वक्ता महाराष्ट्राचा बना सभाधीत गाजवा व्यासपीठ हे पुस्तक देखील आहे. आणि शिकाल भाषांतर करायला शासन हे देखील पुस्तक आहे. पब्लिक स्पीकिंग हे देखील पुस्तक आहे. पुढच्या महिन्यामध्ये 15 दिवसांनी लोणावळा या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे. वक्ता महाराष्ट्राचा संवाद कौशल्य, अनेक उद्योजकांनी तो प्रोग्राम केला, अनेक लोकांनी. तुम्हीही येऊ शकता 3 दिवसाच्या प्रोग्रामसाठी. रेसिडेन्शियल सुंदर अनुभव मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जवळपास बराच वेळ तुम्ही ऐकत आहात, अपेक्षा व्यक्त करतो, धन्यवाद म्हणतो. आणि या ठिकाणी मला जो वेळ दिला माननीय नवनाथजी देवकर साहेबांनी, देवकर सरांनी, आणि खास करून फेडरेशन इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स फिफ्थ, त्यांनाही धन्यवाद म्हणतो. आपणा सर्वांना थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच ध्यास, सर्वांचा सर्वांगीण विकास. थँक्यू. बालाजी सर, खूप खूप धन्यवाद. आपण फिफ्थ म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स च्या आजच्या ह्या इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम लाईव्ह वेबिनार 21 मध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. या ठिकाणी आपल्या ऑडियन्स मधनं जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण एक 10 मिनिटासाठी प्रश्न उत्तरे घेणार आहोत. तत्पूर्वी मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल, चॅट बॉक्स मध्ये फीडबॅक साठीचा लिंक्स प्रोव्हाइड केलेली आहे. तर आजपर्यंत या ठिकाणी जेवढे काही उद्योजक आहेत त्या सर्व उद्योजकांना मी विनंती करेल की त्या फीडबॅक फॉर्म वरती जाऊन आपण आपला फीडबॅक नोंदवायचा आहे. आपण दिलेला फीडबॅक हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या फीडबॅकच्या बेसिसवरच आम्ही डे टू डे बेसिसवरती या प्रोग्राम मध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहोत. या प्रोग्रामचा आपल्याला कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण नेहमी प्रयत्नशील असतो. मी नेहमी सांगत असतो की नेशन फर्स्ट. आपल्याला जर भारतीय इंडस्ट्रीज डेव्हलप करायची असेल, भारतीय इकॉनॉमी डेव्हलप जर करायची असेल तर माझ्या भारतातला, माझ्या देशातला छोटा छोटा उद्योजक सुद्धा जगला पाहिजे, वाढला पाहिजे, त्याची वृद्धी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या त्या सगळ्या गोष्टी करण्याची आमची तयारी आहे आणि ती आपली सुद्धा तयारी असायला हवी.
ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण चॅटबॉक्समध्ये जी फीडबॅकची लिंक आहे त्या फीडबॅकच्या लिंकवरती जाऊन आपण या ठिकाणी आपला फीडबॅक नोंदवायचा आहे. जे काही आपल्याला या प्रोग्राम विषयी वाटलेलं आहे त्या ठिकाणी ते लिहा, जेणेकरून आम्हाला हा प्रोग्राम करत असताना ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत, आपलं ऑडियन्सचं म्हणणं काय आहे ते आम्हाला समजेल आणि आम्ही त्या प्रकारच्या इम्प्रुव्हमेंट्स या प्रोग्राम मध्ये नक्कीच करत जाऊ. याशिवाय ज्या वीकली बिझनेस मीटिंग आपल्या प्लॅटफॉर्मवर होतात त्या वीकली मीटिंगला अटेंड करण्यासाठीच्या सुद्धा लिंक त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याशिवाय ज्या वीकली बेसिसवरती इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम जसा आजचा प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्रामचं नेक्स्ट वीकचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती जाऊन आपण आजच आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजेच बिझनेस कम्युनिकेशन स्किल. बिझनेस कम्युनिकेशन स्किल वरती आज लक्ष गुरु प्रोफेसर बालाजी जाधव सरांनी आपल्याला कम्युनिकेशन स्किलचे विविध पैलू या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये स्मार्ट फॉर्म्युला असेल, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज, व्हॉइस मॉड्युलेशन्स, कंटेंट याचं प्रमाण आपल्या संभाषणामध्ये किती असावं ते असेल, त्यानंतर कास्ट फॉर्म्युला असेल. अशा वेगवेगळ्या फॉर्म्युल्यातून आज आपल्याला बालाजी जाधव सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. खूप काही गोष्टी आपल्याला आजच्या सेशन मधून शिकायला मिळाल्या. आपण बोलू शकलो तरच आपण आपला बिझनेस डिलिव्हर करू शकतो. बालाजी सरांनी सांगितलं की बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे, हा मी अनुभव घेतलेला. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल हा आपल्या बिझनेस मध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे आणि त्यावरती आपण प्रत्येकाने काम करणं आवश्यक आहे. रोज रोज आणि रोज माझ्यामध्ये मला बदल करायचा आहे. रोज माझं कम्युनिकेशन स्किल्स मला डेव्हलप करायचं आहे. रोज मी बदलणार आहे, रोज मी सुधारणार आहे, ही थॉट प्रोसेस आपल्याकडे असायला पाहिजे. आणि रोजचा बदल मी स्वीकारणार आहे, रोजच्या बदलाला अनुषंगून मी माझा व्यवसाय वाढवणार आहे, मी माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी करणार आहे. हे सगळी गोष्ट करत असताना मला या ठिकाणी एक रतनजी टाटा साहेबांचं वाक्य आठवत आहे. रतनजी टाटा साहेब नेहमी म्हणतात, मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात, मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही, मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो. व्यवसाय वाढवायचा आहे म्हणजेच आपल्याला पैसा कमवायचा आहे. त्यांचंच अजून एक वाक्य आहे की या युगामध्ये एक गोष्ट मात्र खरी आहे, पैसा हे सर्वस्व नाहीये, पण पैशाशिवाय मात्र काहीही चालत नाहीये. त्यामुळे पैसा आपल्याला कमवलाच पाहिजे. आणि पैसा कमवायचा असेल, व्यवसायामध्ये वृद्धी करायची असेल, व्यवसायामध्ये ग्रोथ करायची जर असेल तर आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे. आणि बिझनेसची डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला जर खूप फास्ट डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण एकटाच डेव्हलप होऊ शकतो. तर आपल्याला एकट्याला चालावं लागेल. परंतु आपल्याला ह्या व्यवसायाची वृद्धी करत असताना दूरवरचा विचार करायचा असेल, लॉंग टर्म साठी डेव्हलपमेंट जर करायची असेल तर आपल्याला आपल्या सोबत जे काही लोक आहेत त्या सर्वांना घेऊन पुढे जावं लागेल. आवाज येत नाही सर. आवाज